पुनः एक बार नमस्कार। जय श्री राम, जय साई राम, जय गजानन। गुड मॉर्निंग। आज 28 फरवरी 2026 को दिव्यांग जनसंवाद ऑनलाइन कार्यक्रम 197 हम लोग ले रहे हैं, जिसमें पूरे भारतवर्ष से यहाँ पर लोग जुड़े हुए दिख रहे हैं। साथ ही में महाराष्ट्र के अलग अलग जिले से लोग यहाँ पर जुड़ रहे हैं। आप तमाम लोगों से ये विनती है कि इस कार्यक्रम का प्रचार प्रसार हर जगह कीजिए, बहुत ही ऑनेस्टी के साथ, सच्ची आस्था के साथ। दिव्यांगों के हितों के लिए ये कार्यक्रम हम पिछले कई दिनों से, 2 साल से कर रहे हैं। हालांकि मैं तो पिछले 20 साल से दिव्यांग क्षेत्र में कार्य कर रहा हूँ। आपने आज कुछ वीडियो भी देखे। ऐसे अनगिनत, ऐसे कई वीडियोस मेरी कंपनी में है जहां पर दिव्यांग लोग जो मेरे पास सिर्फ एक नाश्ता करने के लिए, आज वो इस कंपनी के, मेरे कंपनी के डायरेक्टर बन के महीने के लाखों रुपए कमा रहे हैं। अभी आपने रेणुका बोबड़े जी का इंटरव्यू देखा, कुछ लोगों ने, जो महज 800-600 रुपए की जो सैलरी के लिए, 600 रुपए की सैलरी पे उन्होंने आज 2006 में मेरे कंपनी में इंटरव्यू दिया था। आज वो इस कंपनी के डायरेक्टर है और रिजॉर्ट, स्ट्रॉबेरी रिजॉर्ट्स का काम बखूबी संभाल रहे हैं। आप चाहे तो ऑनलाइन जाकर देख सकते हैं। स्ट्रॉबेरी रिजॉर्ट हमारा रिजॉर्ट है। इसीलिए मैं पूरी तरह से इस कार्य में, मैंने दिव्यांग क्षेत्र में पिछले कई समय से अपने आप को झोंक दिया है, क्योंकि मेरे ऐसे मेरे अपने चाहने वाले लोग हैं जिनके लाइफ में मेरे साथ जुड़कर बहुत बदलाव आया हुआ है। आज तो मैंने सिर्फ आपको एक एग्जाम्पल दिखाया, एक वीडियो दिखाया। ये वीडियो 2011 का वीडियो था। अभी हम 2026 में, बहुत पुरानी वीडियोस है। इन बातों से मैं आपको बताना चाहता हूँ कि कई सालों से दिव्यांग क्षेत्र में हम काम कर रहे हैं, कई सक्सेस स्टोरीज बनाई हुई है। और बार बार आप लोगों से विनती इसलिए करता हूँ कि आप डिस्टर्ब इसलिए मत कीजिए बीच में, कि क्या पता किसी को मेरी बात समझ में आ जाए और उसके जीवन में बहुत बदलाव आ जाए। और किसी एक व्यक्ति के भी जीवन में बदलाव लाना, ये बहुत पुण्य का काम है। इसीलिए आप अपने आप को म्यूट रखिए और इस कार्यक्रम को एंजॉय कीजिए। मेरी बात कंप्लीट होने के बाद यदि आपको बोलना है तो जरूर बोलिएगा, लेकिन सोच सुनिए, उसके बाद बोलिए। तो मित्रों, ऐसे बहुत से अनगिनत, ऐसे बहुत से टेस्टिमोनियल मेरे पास में है, जो मेरी कंपनी में लोग सक्सेसफुल हुए। अभी एक ही लक्ष्य है, एक ही विजन है, दिव्यांग उद्धार। दिव्यांग उद्धार। अभी दिव्यांगों का उद्धार होना ही चाहिए। पूरे महाराष्ट्र के दिव्यांग हो या पूरे भारतवर्ष के दिव्यांग हो, किसी पर भी अन्याय नहीं होना चाहिए। सबको मार्गदर्शन मिलना चाहिए। सबको प्रोत्साहित हम करेंगे, उन्हें मार्गदर्शित करेंगे, उन्हें आगे बढ़ने के लिए मोटिवेट करेंगे। ये सब कार्य हमको सबको मिलकर करना है। इसलिए आप सभी से विनती है, हाथ जोड़कर विनती, यदि आप सही में दिव्यांगों के प्रति आस्था रखते हैं, लगता है कि दिव्यांग कमजोर नहीं है, बस उसको एक बार मौका दे के देखिए। अगर आपको ऐसा लगता है तो कृपया इस कार्यक्रम का प्रचार प्रसार करिए, क्योंकि ये आज जो हमें प्रचंड सक्सेस मिल रहा है, क्योंकि ये कार्यक्रम कोई वो कार्यक्रम नहीं है जहां पर हम कई डांस कर रहे हैं या कुछ कॉमेडी कर रहे हैं या फिर लोगों को एंटरटेन कर रहे हैं। ये प्रोग्राम वो नहीं है। ये प्रोग्राम आज पूरे भारतवर्ष में इसलिए सक्सेस हो रहा है क्योंकि इस तरह के कार्यक्रम की अभी जरूरत है। एक एक फेसबुक के लाइव वीडियो पर जो वहाँ पे लोग डांस करते हैं, एंटरटेन करते हैं, कॉपी कॉमेडी करते हैं, वहाँ पे हजारों लाइक्स होते हैं। लेकिन हमारा इतना सीरियस मुद्दा होने के बावजूद भी हमें लोग शेयर कर रहे हैं, लाइक कर रहे हैं, और हम लाइव बात कर रहे हैं। कोई इसमें एडिटिंग नहीं है कि हम वीडियो एडिट कर रहे हैं फिर बना रहे हैं। सीधा रूबरू आपके सामने बात कर रहे हैं, और अभी ये वीडियो फेसबुक पे चल रहा है। इतना प्यार हमें मिल रहा है क्योंकि इस तरह के कार्यक्रमों की और इस तरह के नेतृत्व की दिव्यांगों को जरूरत है। अगर वो नेतृत्व आप बन सकते हैं, आप जो आप सुन रहे हो वो नेतृत्व आप बन सकते हैं, तो सामने बढ़ चढ़कर हिस्सा लीजिए और सिर्फ दिव्यांगों की मदद कीजिए। यकीन मानिए मेरा, क्योंकि ये मैं खुद आजमा रहा हूं। मेरा इतना बड़ा कंपनी का काम छोड़कर, मतलब मेरे पास लोग हैं। आज 20 साल से मैं व्यवसाय कर रहा हूं तो मेरे पास लोग बने हैं जो मेरे कंपनी का काम संभाले।
ये काम छोड़कर मैं 24 घंटा दिव्यांगों की सेवा में लग गया, क्योंकि इससे बड़ा पुण्य का काम नहीं है। इससे बड़ा पुण्य का काम नहीं। दिव्यांग सेवा ही ईश्वर सेवा है। लेकिन सच्ची आस्था और सच्ची लगन और सच्चे भाव से यह सेवा होनी चाहिए, निस्वार्थ होनी चाहिए। और मैं बहुत शुक्रिया व्यक्त करता हूँ उन मेरे तमाम भाइयों और बहनों का जो सुबह 7:30 बजे अपनी समस्या लेकर, मार्गदर्शन देने के लिए समस्या लेकर इस कार्यक्रम में जुड़ते हैं और इस कार्यक्रम का प्रचार प्रसार करते हैं। और अभी अभी तो आलम ऐसा है मेरे दोस्त कि 2 नंबर हमारे हैं पूरे भारतवर्ष में, दोनों में लगभग 350 रोज के कॉल होते हैं। रोज के, मैं अगर आपको मेरा फोन का स्क्रीन दिखाऊं तो मिस कॉल में रात को 12 बजे, 1 बजे, 1:30 बजे, 2 बजे, 3 बजे, 4 बजे, 5 बजे, रात भर कॉल चलते रहते हैं। रात भर। इतनी जरूरत आप जैसे अच्छे नेतृत्व की इस दिव्यांग क्षेत्र में है। अच्छा काम की जरूरत है। अच्छा प्रचंड काम आपके सामने में, और जो काम करेगा मैं उसके साथ में हूं, इतना आप समझ लीजिए। तो दोस्तों, अपील यही करना चाहता हूं कि दिव्यांगों की मदद करिए, निस्वार्थ करिए। योजनाओं के बारे में जानकारी देने के लिए बहुत सारे पोर्टल्स है। कि अंत्योदय योजना क्या है, राशन कार्ड योजना क्या है, हैंडीकैप सर्टिफिकेट कैसी है, कहाँ बनती है, क्या होता है, बहुत सारे पोर्टल्स है, बहुत सारे वीडियोस बनते हैं। आप लोग भी दिन भर वो वीडियोस देखते रहते हो। लेकिन अभी जरूरत है नेतृत्व की, सही मायने में दिव्यांगों को जगाने की। भगवान ने अगर तुमसे पैर लिया है, हाथ छीना है, जो भी तुमको कमजोरी दी है या कम तुमसे किया है, तो तुमको कुछ ना कुछ चीजें एक्स्ट्रा दी है। मैं भी खुद दिव्यांग हूं। जब मैं कर सकता हूं तो आप भी कर सकते हैं। तो अपने आप को पहचानिए, नेतृत्व शक्ति बढ़ाइए। हमें इस भारतवर्ष में की जो दिव्यांग है उनका पूरा काया पलट करना है। हमारे तरफ देखने का नजरिया एहसान वाला नहीं होना चाहिए कि भाई हैंडीकैप है, दिव्यांग है तो एहसान करो। तरस खाने वाला नजरिया नहीं चाहिए। हमको भी समाज के मुख्य धारा में आना है, और हमें भी उस नजरिए से देखना है कि ये दिव्यांग है लेकिन ये बहुत कुछ कर सकते हैं। तो ऐसे जो दिव्यांग है उनको मैं आह्वान करता हूँ कि आइए इस मिशन के साथ जुड़िए और दिव्यांगों की मदद जरूर करिए। मैं हूँ आपके साथ, मैं 24/7 आपके साथ में हूँ, क्योंकि मैंने अपने आप को इस क्षेत्र में, मुझे कोई सपोर्ट करे या मुझे कोई सपोर्ट ना करे, आई डोंट केयर। अब मैं इस क्षेत्र से पीछे नहीं हटूंगा, और मुझे मेरे ही जैसे विचारों वाले दिव्यांग दोस्तों की बहुत ज्यादा जरूरत है। आइए इस कार्यक्रम को स्टार्ट करते हैं। आपने अभी तक मुझे सुना, आपका बहुत बहुत शुक्रिया। बहुत सारे लोग भारतवर्ष से जुड़े हुए हैं, एक एक की समस्या लेते हैं और आगे बढ़ते हैं। यस, बताइए किसको बात करनी है? शिवाजी घुगे सर, Vivo V22437। आइए, कौन बात करना चाहता है? आशीष जैन, सचिन धुआधारपार, सुनील ठाकरे जी, मुन्ना गजभिये जी, प्रमोद जी सेलोका, शीतल जी नेरकर, पुष्पेंद्र जी, विनायक जी निमजे, गोकुल जी, ओपो, प्रमोद जी राउत, आप सभी का इस कार्यक्रम में तहे दिल से मैं स्वागत करता हूँ। बोलिए किसको बात करनी है? वो अपना मोबाइल जरा अनम्यूट कीजिए और यू कैन स्टार्ट टॉकिंग टू मी। हेलो सर। शिवाजी, हाँ जी, कौन बोल रहे हैं? नाम बताइए कृपया। विनायक जी निमजे। हाँ जी। अनिश जैन। चलिए 1 मिनट विनायक जी निमजे से बात करेंगे। कृपया अपने आप को शांत रखिए। विनायक सर नमस्कार, स्वागत है आपके इस कार्यक्रम में। नमस्कार सर। हम नमस्कार दोनों दोनों पति पत्नी जो है वो दोनों डिसेबल है। जी। दोनों पति पत्नी डिसेबल। आपका नाम बताइए सर पूरा। विनायक गणपत निमजे। विनायक हम्म। गणपत। हाँ सर, क्या परसेंटेज कितने हैं? मेरा ब्लाइंडनेस है 100%। जी। और और मिसेस का हैंडीकैप परसेंटेज है 41। मिसेस का नाम क्या है? नर्मदा विनायक निमजे। नर्मदा जी निमजे। और उनका कितना परसेंटेज है? 41%। 41%। और लोकोमोटर है उनका? लोकोमोटर। जी। कहाँ से बोल रहे हो सर? आप किस जिले से हो? हम नागपुर जिले से, हिंगना तहसील, वानाडोंगरी से। अच्छा, नागपुर से ही हो, गुड। नागपुर, हिंगना, हम्म। राय नाम वानाडोंगरी। वानाडोंगरी।
वाना डोगरी। एज क्या है सर आपका? मेरा एज है 49। 49 है। और जॉब का कुछ है आपका दोनों का, हस्बैंड वाइफ का? जॉब का कुछ भी नहीं है मेरे पास। चलेगा। और मोबाइल नंबर बताइए सर। 744 हाँ जी। 750 जी। 5160। बताइए सर, क्या मार्गदर्शन कर सकता हूँ आपको मैं? एक तो मुझे पूछना था कि ये उज्ज्वला गैस योजना जो है उसका फॉर्म कहाँ से भरना है। अच्छा। और दूसरा क्या है? दूसरा ये है कि अब मेरे पास तो कोई काम नहीं है फिलहाल। पहले थोड़ा बहुत अच्छे से दिखता था, अभी बहुत कम हो गया है। हम्म। मतलब अपना चश्मा यूज करके मैं इस मोबाइल से इतना देख सकता हूँ, इतना ही देख सकता हूँ, हम्म। ज्यादा नहीं देख सकता। हम्म। तो मैं समाज कल्याण में वगैरह गया था, लेकिन वहां पर उन्होंने ये कहा कि हम वाना डोंगरी जो है वो नगर परिषद है, तो इनके लिए कोई योजना नहीं है। समाज तो कल्याण में गए थे, अच्छा। समाज कल्याण में गया था तो। ठीक है। ये जो आपकी योजना का जो पूछा है आपने, क्या पूछा? उज्ज्वला गैस। हाँ, गैस जो अपने को लेना है उसके लिए कहाँ से फॉर्म भरना है। उज्ज्वला गैस योजना, हम्म, यह फॉर्म कहाँ से भरना है? कब से रहते हो आप नागपुर में? करीब 20 साल हो गए। चलिए, मैं इसके बारे में आपको थोड़ी माहिती दे देता हूँ अब पहले। हम्म, प्रधानमंत्री उज्ज्वला गैस योजना, इसके लिए खास मतलब दिव्यांगों को अलग से भरने के लिए ऐसी कोई सुविधा नहीं है। हम्म, सभी के लिए कॉमन है। हम्म, आपका नजदीकी एलपीजी गैस एजेंसी अगर है आपके नजदीक में, हाँ, या फिर बीपीसीएल की कोई एजेंसी है, तो उन डिस्ट्रीब्यूटर्स के पास में जाकर आप ये योजना का फॉर्म भर सकते हो। या फिर आप इसे ऑनलाइन भी आवेदन कर सकते हो। PMUY.gov.in, पी एम लिख यू लेता हूँ। वाई PMUY.gov.in, यहाँ पर भी जाकर आप आवेदन कर सकते हो। या फिर आपके नजदीक में कोई अगर सीएससी सेंटर है या आपले सरकार है, तो यहाँ अच्छा। पर भी जाकर आप इसका आवेदन कर सकते हो। आवेदन करते समय में जो आपको आवश्यक कागज पत्र लगेंगे, जो आपको लेकर जाना है, जिसमें आपका आधार कार्ड, जिसके नाम से ये लेकर चाहिए कनेक्शन, आधार कार्ड, आपके पते का प्रमाण पत्र, मतलब रहिवासी प्रमाण पत्र बोलेंगे या आधार कार्ड चल जाएगा, या फिर आपकी पुरानी घर टैक्स पावती वगैरह रहेंगी, आपके बैंक का खाता, डिसेबिलिटी सर्टिफिकेट, अगर आप जैसे आप डिसेबल है तो आपको हम्म, डिसेबिलिटी सर्टिफिकेट और यूडीआईडी कार्ड। इसका फायदा यह है कि ये काम थोड़ा जल्दी हो जाता है एज कम्पेयर टू द नॉर्मल पीपल। और परिवार के दस्तावेज जैसे राशन कार्ड हो गए, तो ये सारे कागज पत्र आपको साथ में लेकर जाना है। और मेरा सुझाव रहेगा कि आप सीएससी सेंटर से करेंगे तो ज्यादा आपको आसानी होगी, क्योंकि वहां पर वो 200-300 रुपये चार्ज करेंगे आपको, लेकिन वो फॉर्म भर देंगे। या फिर किसी जो गैस एजेंसी का डिस्ट्रीब्यूटर है, उसके पास से भी ये काम होता है। लेकिन अगर आप ऑनलाइन करेंगे, जो वेबसाइट मैंने आपको बताई, तो बहुत बार ये वेबसाइट के जो सर्वर है, डाउन रहते हैं, तो इसमें बहुत बार फेल होने के चांसेस होते हैं। तो ऐसा करिए कि सीएससी सेंटर में जाके आप इसको भर लीजिए। हेलो सर। दूसरा। अभी हेलो सर। अभी हाँ जी, मैं सुन हेलो। रहा हूँ आपकी बात को। कौन बोल रहे हेलो। थे? अरे हेलो भाई। सर। हेलो सर. घुगे बोलतो, परभणी. हो, मला या विनायकजी सोबत बोलू द्या अगोदर, मग मी तुमच्या सोबत सुद्धा बोलतो। ठीक हेलो। आहे. विनायक जी के साथ मेरी बात कंप्लीट नहीं हुई है। हेलो।
हाँ दूसरा विनय ये जी पूछना बोलिए। था सर मुझे हाँ जी। कि ये जो लड़की है वो लड़की सिंगल वेंट्रिकल हार्ट। नहीं, आपका पहला सवाल का जवाब मिल गया क्या आपको कि हाँ, सीएससी? पहले का वाला गैस का मिल गया। हाँ, वहां जाकर आपको भरना है, ठीक है। हाँ, दूसरा सवाल ये था कि मेरी लड़की है आज 20 साल की है। आपकी लड़की है, 20 साल की है, हाँ जी। ग्रेजुएशन हो चुका है, हम्म। लेकिन वो सिंगल वेंट्रिकल हार्ट है तो वो ज्यादा चल नहीं पाती है। क्या है? सिंगल? सिंगल वेंट्रिकल हार्ट हार्ट प्रॉब्लम है। सिंगल बोलिए सर, सिंगल वेंट्रिकल? सिंगल वेंट्रिकल हार्ट उसका बना हुआ है। उसका जो मीनिंग हार्ट बता बना सकते हैं हुआ क्या है आप मुझे सिंगल सिंगल वेंट्रिकल। वेंट्रिकल हार्ट की? तो उसके कारण वो ज्यादा चल नहीं पाती है। अच्छा। गवर्नमेंट के हॉस्पिटल में अगर जाए तो उसका कोई सर्टिफिकेट नहीं बन रहा है। हम्म। अपना डिसेबल सर्टिफिकेट नहीं बन रहा है क्योंकि वो 21 कैटेगरी में नहीं आ रहा है। हम्म। तो इस कारण से आज जैसा ग्रेजुएशन हो गया है और हम दोनों डिसेबल है तो हम चाह रहे हैं कि उसको कहीं तो भी अपन डिसेबल सर्टिफिकेट बनाए या कहीं तो भी जॉब पे उसको लगाए तो किस तरीके से लगाना चाहिए। तो मुझे बताइए कि सिंगल वेंट्रिकल हार्ट हम्म। होने के कारण उसके जीवन में क्या फर्क प्रभाव पड़ रहा है इन चीजों से, क्योंकि ये आपके निजी जीवन में या आपके रोजमर्रा के लाइफ में आपके बीमारी के कारण क्या नुकसान हो रहा है, इन चीजों को ध्यान में रखते हुए डिसेबिलिटी सर्टिफिकेट अलाउड होती है। भले ही 21 प्रकार के दिव्यांगों में नहीं है, हम्म। लेकिन उसका प्रभाव आपके निजी जीवन में अगर बहुत ज्यादा प्रभावित हो रहा है आपका निजी जीवन, तो उसका उसके लिए सोचा जा सकता है। जैसे एग्जाम्पल के तौर पर मैं आपको बताऊं, अभी मुख्यमंत्री कार्यालय में एक केस मेरे सामने में आया था, जिसमें बेटी के किडनी फेलियर हो गए थे। हम्म। बेटी का किडनी फेलियर हो गया, तो उसकी माँ ने अपनी एक किडनी बेटी को दिए, मतलब ट्रांसप्लांट जो होता है वो किया। हम्म। तो जब हमने इसका आवेदन दिया मेडिकल कॉलेज में कि इसकी मेडिकल सर्टिफिकेट बनाकर दीजिए, तो डॉक्टरों का ऐसा कहना था कि मेडिकल सर्टिफिकेट इस केस में नहीं दी जा सकती है, क्योंकि उनका रोजमर्रा की जो लाइफ है वो नॉर्मल चल रही है। उनको किडनी ट्रांसप्लांट करने के कारण कोई दिक्कतें उनकी लाइफ में या उनकी माँ की लाइफ में नहीं है। हाँ, लेकिन अगर ये करने से वो डायलिसिस पे होती थी, अगर 2 साल से डायलिसिस है और बहुत परेशानी हो रही है और जीवन यापन ही नहीं कर पा रहे, जीवन जी नहीं पा रहे, तो इस केस में सोचा जा सकता था। कहने का मतलब ये है कि आपको जो परेशानी है उससे आपके निजी जीवन में बहुत ज्यादा परेशानी हो रही है, आप बेड रेस्ट में चले गए हो, आप उठ नहीं रहे हो, आपका ट्रीटमेंट अभी संभव नहीं है, तो ऐसे केस में सोचा जाता है और वो किसी ना किसी 21 जो डिसेबिलिटी उसमें एडजस्ट करते हैं। तो ऐसा क्या तकलीफ हो रही है बेटी को जो आप मतलब मैं समझना चाह रहा हूँ। जैसे अपन ने अभी उसको 100-200 फुट चलने के लिए लगाया तो उसको सांस फूल जाती है और बैठ जाती है नीचे। हम्म। या चक्कर आ जा आके वो वहीं पे बैठ जाएगी घूम के। तो आपने इसका मेडिकल जांच करवाया पूरा? हाँ, मेडिकल मैं मेयो में गया था। तो हाँ। मेयो वालों ने बोला कि इनका सर्टिफिकेट नहीं बनेगा और मैं जो प्राइवेट मतलब हॉस्पिटल बॉम्बे या एम्स में गया उन्होंने कहा कि इसका हार्ट जो है वो ट्रांसप्लांट करना पड़ेगा। अच्छा। और उसके कारण वो जो सिंगल? उस हाँ जी बोलिए। सांस जो फूलती है उसके कारण वो अपने जैसी फास्ट वर्किंग नहीं कर पाती। वर्किंग करती है लेकिन स्लो करती है। सिंगल वर्टिकल हार्ट? वेंट्रिकल। हाँ, वेंट्रिकल वेंट्रिकल, वेंट्रिकल। वेंट्रिकल, सिंगल वेंट्रिकल हार्ट, हाँ। ये हैंडीकैप या दिव्यांग कैटेगरी में आ सकता है। ये डिपेंड करता है, मैं फिर से बोल रहा हूँ कि उसको डॉक्टर क्या डिसेबिलिटी देता है। अगर उसको 40% दे दिया तो वो कंसिडर होगा। होगा। उसके लिए मैं फिर से वही बोल रहा हूँ कि क्या सही कितनी तकलीफ हो रही है इस पर वो निर्भर करेगा। अगर तकलीफ नहीं होगी
तो उसे परसेंटेज नहीं दिए जाएंगे। लेकिन ये क्रोनिक हार्ट डिजीज, क्रोनिक हार्ट डिजीज में इसका काउंट किया जाता है, जो दीर्घकालीन हृदय हृदय की बीमारी है। क्रोनिक हार्ट डिजीज में इसको काउंट किया जा सकता है, जो जो दीर्घकालीन हृदय की बीमारी है। लेकिन ये बीमारी से अगर बच्ची को कोई तकलीफ नहीं हो रही तो परसेंटेज नहीं दिए जाएंगे। अच्छा, मैं लड़की भी सामने है मेरे बाजू में, मैं उनसे आपको बात करा। हेलो बेटा। हेलो सर, गुड मॉर्निंग। हाय, गुड मॉर्निंग, कैसे हो? ठीक हो सर? क्या तकलीफ होती है आपको, बताइए। सर वैसे तो पूरी हैंडीकैप जो पर्सन रहते हैं जिनको चलना नहीं होता है, वो जो व्हीलचेयर पे होते हैं, वैसे ही तकलीफ मेरे को होती है। क्योंकि क्या होता है ना, मेरे से चलना नहीं होता है घर में। अगर मैं ज़्यादा चल लूँ, कुछ काम कर लूँ थोड़ा सा, अगर मैं एक दिन खाना भी बना लेती हूँ सुबह में, तो फिर पूरा दिन भर मुझे इतनी एनर्जी डाउन हो जाती है कि मैं कुछ भी काम नहीं कर पाती हूँ। तो जैसे कोई हैंडीकैप लोग रहते हैं, साइकिल पे जाते आते हैं, वो जो व्हीकल होता है उनका, ई साइकिल वगैरह होती है नहीं क्या, बैटरी वाली, उस पर मैं जाती हूँ कहीं पर भी। मुझे ज्यादा चलना नहीं होता है, और इसकी वजह से ना पढ़ाई लिखाई में बहुत असर होता है। क्योंकि अगर मुझ में अच्छी एनर्जी होती, अच्छा स्टेमिना होता ना, तो मैं अच्छी पढ़ पाती सर। क्योंकि इस वजह से मैं कहीं दूर नहीं जा पाई, और जो नजदीक में जो स्कूल थी वहीं पे पढ़ना पड़ा मुझे। तो वो जैसा कॉलेज था, जैसा स्कूल था, वैसे मैंने पढ़ लिया। तो वो सब क्या है ना, वो काफी डाउन डाउन होता जा रहा है। अभी मेरा ग्रेजुएशन तो हो गया है, लेकिन जो स्किल डेवलप होना चाहिए एज के हिसाब से, अभी स्किल का जमाना है, तो स्किल डेवलप होना चाहिए सर, वो सब कुछ मैं नहीं कर पा रही हूँ। क्योंकि उतना स्टेमिना मुझ में होता ही नहीं है, मुझ में काम करने की शक्ति होती नहीं है, कहीं मैं जा सकूं ऐसा कुछ होता ही नहीं है। और स्टेमिना नहीं होता, अगर बॉडी अच्छी नहीं रहती तो कहाँ से कॉन्फिडेंस आएगा सर? समझ गया मैं आपकी बात को, मैं पूरी तरह से समझ गया हूँ। लेकिन मैंने फिर से रिपीट कर, अभी पापा के साथ बैठे हैं अपने, फिर रिपीट करता हूँ कि अम, दिव्यांग कैटेगरी में आने के लिए तकलीफ के परसेंटेज पर, क्योंकि परसेंटेज का गेम है ये, दिव्यांग, अगर आपको दिव्यांगों की सुविधा चाहिए तो कम से कम 40% मिलना चाहिए। तो इसके लिए डॉक्टर ही सही व्यक्ति है जो आपको इसको गाइड कर पाएगा। आपकी बीमार, मैं आपको इतना सजेशन दे सकता हूँ मेरे इस चैनल के माध्यम से, लाइव के माध्यम से, कि आपकी बीमारी जो सिंगल वेंट्रिकल हार्ट है, वो क्रोनिक हार्ट डिजीज में, डिजीज की कैटेगरी में आता है। और क्रोनिक हार्ट डिजीज जो है वो दिव्यांग कैटेगरी में आता है। लेकिन वो आपको परेशानी कितनी ज्यादा है उसके ऊपर यह निर्भर करता है। मतलब आपका जो सवाल है कि डॉक्टर ने आपको कहा कि आपकी बीमारी 21 प्रकार के दिव्यांगों में नहीं आती, ऐसा बिल्कुल भी नहीं है, आपकी आती है। अब आपको जो परेशानी हो रही है, ये आपकी परेशानी आपको मालूम है, क्योंकि डॉक्टर तो आपके साथ रहेंगे नहीं खाता। तो आपको क्या करना है कि आपको मैं सलाह दूंगा कि ये जो विषय है, आपके जैसा कई और विषय, कई हजारों दिव्यांगों का विषय इस भारतवर्ष में हो सकता है। आप पढ़ी लिखी है, आप एक डिटेल एक लेटर बनाइए या ईमेल लिखिए। मेरे ईमेल पर, ये जो मैंने ईमेल एड्रेस यहाँ पर लिखा हुआ है, bgp.amolwalke@gmail.com, और इसमें मुद्दा आप ये लिखिए कि आपके जैसे हजारों दिव्यांग भाई बहन जो इस भारतवर्ष में, उनको किमान 40% तो भी दिव्यांगत्व मिलना चाहिए, सर्टिफिकेट मिलनी चाहिए। और क्यों मिलनी चाहिए, तो क्यों को आप अच्छे से लिखिए कि आपको पूरे रोजमर्रा के जीवन में क्या परेशानी होती है। आपको डॉक्टर कितने चलने में जो भी परेशानी होती है, कंप्लीट आप लिखिए, तो हम आपके जैसे केसेस को महाराष्ट्र से और इंडिया से सर्च करके निकालेंगे, और आपका एक मुद्दा बनाकर हम गवर्नमेंट के सामने में पेश कर सकते हैं। तो जिसके लिए आपका चेहरा, आपका फेस, या फिर आप अहम भूमिका में रहेंगी। क्योंकि आपके अकेले के लिए लड़ाई लड़नी है, तो आपके जैसे और भी दिव्यांग अगर साथ है जिन्हें सिंगल वर्टिकल हार्ट है, तो ये लोग भी हम उसमें समाविष्ट करेंगे। तो ऐसा अच्छा। सजेशन मैं आपको दे सकता हूँ। ये लंबी रेस की लड़ाई है, लेकिन हम लड़ जरूर सकते हैं इसमें। ठीक है, ओके। क्योंकि आप नॉर्मल व्यक्तियों से तो कमजोर, तो सच है। नॉर्मल हाँ। व्यक्तियों की जैसी नहीं है, तो फिर आपको सुविधा तो मिलनी चाहिए।
नहीं सर, सुविधा इसलिए मिलनी चाहिए क्योंकि मेरी मम्मा हैंडीकैप है, तो वो दिखता है कि वो हैंडीकैप है, तो उनको सर्टिफिकेट मिल गया है सर। लेकिन वो जितना चलती है ना उतना मैं भी नहीं चलती हूँ, मैं दिखती नहीं हूँ हैंडीकैप, लेकिन मेरी एनर्जी इतनी डाउन है ना कि मैं उतना नहीं चल पाती हूँ। तो वो दिखता बिल्कुल, है इसलिए उनका सर्टिफिकेट है। वेरी गुड। मैं आपको वही बोला कि ये लोग आपको लाइफस्टाइल जीने में कितनी परेशानी हो रही उसके ऊपर से सर्टिफिकेट देते हैं, ठीक है ना। लेकिन आपका दिख नहीं पा रहा है, इसलिए उनको समझ नहीं पा रहा है, तो हम ये मुद्दा उठाएंगे आपका ऊपर में। आप अच्छा सा ड्राफ्टिंग करिए, हमारे साथ जुड़ के रहिए, देखते हैं इसमें। लेकिन ये थोड़ा स्लो प्रोसेस है, धीरे धीरे इसमें काम करेंगे, ठीक है बेटा। ओके सर, थैंक यू। थैंक यू, नमस्कार। काफी समय लिया, फिर से अपन दोबारा जुड़ेंगे। नहीं नहीं, ये प्लेटफॉर्म पे कोई चिंता का विषय नहीं, क्योंकि ये आपका अकेले का। यहाँ पर जितने भी दिव्यांग भाई बहन सुन रहे हैं, ये इसलिए इसने गौर से सुन रहे हैं क्योंकि एक एक को नॉलेज मिलता है। इसलिए कोई तकलीफ नहीं है, आपने समय लिया तो ये मंच आप ही का है। ठीक है सर, चलिए, नमस्कार। नमस्कार। बोलिए, अभी कौन बोलना चाह रहा है? शिवाजी घुगे, बताइए क्या बोलना चाह रहे थे सर आप थोड़ी देर पहले। नमस्कार सर, आपका माझे दोन्ही मुलं मुंबईमध्ये आहेत. आपका विषय, आप पहले जुड़े थे क्या हॅलो सर? सर. शिवाजी, हॅलो सर. कैमरा ऑन करिए पहले। हॅलो सर. हॅलो सर. हॅलो. हॅलो सर. मैं बिल्कुल सुन रहा हूँ शिवाजी जी घुगे सर, आपकी बात। आप हॅलो शांत, सर. हा. आप शांत। माझे दोन्ही मुलं मुंबईमध्ये आहेत. हॅलो. आपका नेटवर्क इशू है, विजय शिवाजी घुगे सर, आपका नेटवर्क इशू है। आप नेटवर्क में आ जाए, हम आपसे भी बात करेंगे। चलिए, नेक्स्ट कौन बात करना चाह रहा है? हेलो। रविंद्र, यस रविंद्र बोलिए। सर नमस्कार, मैं नागपुर जिले से सावनेर तहसील बड़ेगांव का रहिवासी हूँ। चलिए, मेरी बच्ची है सर 5 महीने की। नाम बताइए। रविंद्र गजबी है। कैसे पता चला इस कार्यक्रम के बारे में आपको रविंद्र? जी सर, मैंने एफबी पे ऐड देखा था आपका। भैया हेलो। अरे, रात भरे में आपने लगभग 20 से 25 कॉल किए हैं। इतना कंटिन्यूस आप कॉल कर रहे हैं। हमने आपको ये भी बताया है कि आप जो है सुबह का 7:30 बजे का प्रोग्राम ज्वाइन करिए, फिर भी आप इतने कॉल कर रहे हैं, क्या वजह है बताइए। आप ज्वाइन करिए ना कार्यक्रम को, लिंक भेज दिए आपको, सब कुछ भेज दिया, इतने कॉल नहीं करते। देख, अनपढ़ है तो मैं समझ सकता हूँ, लेकिन अनपढ़ है बोलने से होगा क्या? मुझे बताओ, कहाँ से हो आप? झारखंड लिखा है यहाँ पर। अनपढ़ है बोलने से नहीं होगा। जब आप अपनी मांगे सरकार से कर सकते हो कि मुझे साइकिल चाहिए, ई रिक्शा चाहिए, तो एक छोटा सा ऐप तो आप अपने बाजू वाले से डाउनलोड करा सकते हो अपने फोन में। मैं आमने सामने जब आपके साथ बात करने के रेडी हो, तो आप रात भरे से आप कॉल कर रहे हो। आपकी परेशानी मैं एक दिन में सॉल्व नहीं कर सकता हूँ। मैं कोई भगवान नहीं हूँ, ना ही मैं कोई मंत्री हूँ कि मैं एक साइन मार दूंगा आपका काम हो जाएगा। मेरे साथ आप रूबरू बात तो करो। छोटी सी बात है, किसी से ये डाउनलोड करा लो, जूम मीटिंग डाउनलोड करा लो, अपने पड़ोसी से करा लो, घर में बच्चे होंगे उनसे करा लो। ऐसा तो होगा नहीं कि आपकी मदद नहीं करेगा कोई। आप समझ रहे हो क्या? हेलो, समझ रहे हो क्या मैं जो बोल रहा हूँ? तो इतने फोन मत करिए। 30-35 कॉल कितने? रात को 1 बजे कॉल है, 3 बजे मैं सोऊंगा कि अभी रात को 2 बजे कॉल उठाऊंगा? मुझे बताइए आप। अभी मेरा कार्यक्रम चल रहा है, आप इसमें भी कंटिन्यूअस फोन कर रहे हैं, मुझे लोगों को भी फोन करना पड़ता है यहाँ से। ऐसा मत करिए ना, थोड़ा समझदारी का काम करिए। एक कितना मैं भी समझाऊँ आपको, मेरा भी पेशेंस लेवल है। आप बाजू में जाइए, उनसे जूम ऐप डाउनलोड करवाइए, मैंने पासवर्ड भेज दिए, लिंक भेज दिए मेरे ऑफिस से, सब कुछ हो गया। मेरे सामने रूबरू आप ज्वाइन करिए। आप झारखंड के, महाराष्ट्र का होता तो मैं तुरंत काम कर सकता था। आप झारखंड के, मेरे लिए भी झारखंड राज्य नया है। समझ रहे हो क्या भाई साहब? कृपया मेरी बात को समझिए। 10 बार फोन करने से
आप मुझे यूडीआईडी कार्ड भेज दिए, मैं क्या समझूंगा उससे? आधार कार्ड भेज दिए, मैं क्या समझू उससे, बताओ। आपको मेरे सामने रूबरू बात करनी पड़ेगी, प्लीज। अभी इतने फोन मत करिए। और अभी आज अभी तुरंत जाकर किसी से बोलिए जूम ऐप डाउनलोड करिए, मैं अभी यहाँ पे 9:30 बजे तक मीटिंग में हूँ। ठीक है? ओके। रविंद्र जी बताइए, परसेंटेज बताइए आपके। सर परसेंटेज नहीं, यूडीआईडी कार्ड नहीं है। मेरे वो बच्ची के बारे में बात करनी थी सर आपसे। आपकी बेटी के बारे अम, में बात करनी है। हाँ, मैं आपको दिखा देता हूँ। मेरे बच्चे अभी न्यूबॉर्न है, 5 मंथ बेबी है। तो बर्थ के समय से सर मैं आपको इमेज दिखा रहा हूँ। ये जो पैर है, ये एक दूसरा यहाँ से मूवमेंट नहीं होता, यहाँ से फ्लेक्सिबल नहीं होता। इसका इलाज चल रहा सर एम्स हॉस्पिटल में। हाँ, हाँ एम्स में चल रहा है। जी। तो सर्टिफिकेट के लिए मैं मेयो अस्पताल में गया था। तो यहाँ बच्ची को जैसे 4-5 प्रकार की यानी परेशानी है। तो सर परेशानी ऐसी है, एक जो रीढ़ की हड्डी है, तो उसकी वजह से वो कुछ हड्डियों के में परेशानी के कारण से गर्दन स्ट्रेट नहीं करती अभी तक। दूसरी बात सर, वो जो हड्डियों का बताया आपने कि डॉक्टर ने बोला है कि सभी बॉडी में जो हड्डियों का जो भी सांगाड़ा है उसमें हमेशा के लिए इसको परेशानी रहेगी। उसकी रिपोर्ट्स भी है सर मेरे पास में एम्स के। इसको सीटी भी है, और घुटने से सर फ्लेक्सिबल नहीं होता सर पैर। आपका तो ऐसे सिम्टम 4 प्रकार। मैं समझ गया हूँ, बच्ची को परेशानी है, 5 महीने की बच्ची है। हाँ। बोलना क्या चाह रहे हैं बेसिकली? तो सर इसका डिसेबिलिटी सर्टिफिकेट बनेगा क्या? क्योंकि मैं वहाँ गया चलिए, था तो समझ वहाँ गया मैं। मुझे साहब बोलिए बोलिए। साहब बताया गया कि अभी इसकी उम्र नहीं है, ये बड़ी हो जाएंगी तो फिर करेंगे अभी पर, ऐसा वगैरह बोला गया था। कुछ कुछ जगह 1 साल बोला, कुछ जगह 2 साल बोला। जैसे जिनके पास जाता हो तो अलग अलग इंफॉर्मेशन बताते हैं। लेकिन अभी तो सर इसका सर्जरी है दोनों पैर का, उसके बाद में सीटीवी का ऑपरेशन चलेगा 5 साल सर। चलिए, कोई बात नहीं। मुझे बच्ची है ना, 5 महीने की, 5 मंथ जी। बच्ची है। जी। क्या नाम है बेटी का? गार्गी। गार्गी। जी। गार्गी। अच्छा नाम है। गार्गी। हाँ, रविंद्र गजबे, थैंक यू सर। ठीक है। तो बच्ची 5 साल 5 महीने की है। जी। कौन से गांव से हो आप, नागपुर में? बड़े गांव सर। बड़े गांव। जी। कौन सा तहसील में आता है? सावनेर तहसील सर। सावनेर में आता है। जी। अच्छा, ये नांदा गोमुख वगैरह उस साइड में क्या? नहीं सर, वो अलग एरिया हो गया। ये खेखरा नाला रिसोर्ट वगैरह है सर। खेकड़ा नाला, खेकड़ा नाला, अच्छा अच्छा। हाँ हाँ। जी। क्या आप क्या करते हो? जी मैं खेती करता हूँ। चलिए। संपर्क नंबर बताइए आपका। 94 हाँ जी। 2394 हाँ जी। 5660। आपका सवाल है हैंडीकैप सर्टिफिकेट बनेंगी कि नहीं? जी सर। हैंडीकैप सर्टिफिकेट बनेगी क्या, ये आपका सवाल है। 5 मंथ्स की बेटी है। जी। तो देखिए, इसका जवाब ये है कि 1 महीने की भी अगर बेटी रही तो भी जी। उसका हैंडीकैप सर्टिफिकेट बनता है। जी। सीधा सीधा जवाब है, सर्टिफिकेट बनती है। जी। लेकिन वो जो बीमारी है उसमें, अगर वो मतलब वो बीमारी दुरुस्त हो सकती है। जी। ऑपरेशन करके, जैसे आपने दिखाया बेटी के पैर ऐसे है, हाँ। वो ऑपरेशन करके बेटी के पैर सीधा करेंगे। जी। तो जो बीमारी है वो क्यूरेबल है क्या? क्यूरेबल मतलब क्या वो बीमारी सुधर सकती है? जी। तो इसीलिए बहुत बार डॉक्टर जो है वो हैंडीकैप सर्टिफिकेट नहीं देते हैं। वो जी। प्रतीक्षा करते हैं कि ये बीमारी दुरुस्त हो जाए। अच्छा। बहुत बार डॉक्टर ये कहते हैं कि भाई 5 साल तक हम कुछ आपको हैंडीकैप सर्टिफिकेट नहीं दे पाएंगे।
जी। तो क्योंकि उसमें वो बीमारी परमानेंट नहीं होती। अच्छा। लेकिन मैं आपको इसका जवाब देता हूँ कि डॉक्टर हैंडीकैप सर्टिफिकेट दे सकते हैं। और आप बोलोगे कि सर मुझे चाहिए, तो वो हाँ। मिलेंगी, लेकिन दोस्त ध्यान से सुनना मेरी बात, वो मिलेंगी जी। लेकिन टेम्पररी मिलेगी। अच्छा। लेकिन टेम्पररी अगर मिली तो टेम्पररी में आप जो शासन के बेनिफिट है उस टेम्पररी जी। सर्टिफिकेट पर आप ज्यादा ले नहीं पाएंगे। अगर ज्यादातर दिव्यांगों लोग हैंडीकैप सर्टिफिकेट बनाते क्यों है, जो दिव्यांग नहीं है या फिर नहीं है, मतलब है लेकिन कम है, हाँ। लेकिन उनको हम्म। सर्टिफिकेट चाहिए क्योंकि उनको शासन के बेनिफिट चाहिए होते हैं। जी। तो आपके केस में आपकी बेटी तो क्लियरली दिव्यांग दिख रही है, बताने की जी। जरूरत नहीं, पूरे पैर ऐसे मुड़े हुए हैं। जी लेकिन सर। ऑपरेशन से वो पैर सीधे किए जा सकते हैं, इसीलिए डॉक्टर आपको मनाही कर रहे हैं। लेकिन जी। आपको अगर चाहिए तो वो जी। मिल सकते हैं। और 40% का दिव्यांग आपके बेटी को देना चाहिए, ऐसा मेरा सुझाव है। जी। तो अगर लगता है तो जी। आप ऑपरेशन तक का वेट कर लीजिए। जी। कब का है ऑपरेशन बेटी का? सर अभी आने वाले बुधवार को एडमिट करना है। बिल्कुल। जी। तो ये ऑपरेशन होने दीजिए, उसके जी। पैर सीधे हो जाएंगे एक बार। जी। उसके बाद में डॉक्टर क्या ओपिनियन देता है, जी। वो देखिए। नहीं, अगर उसने फिर भी कहा कि नहीं आपको हैंडीकैप सर्टिफिकेट नहीं मिलती है, तो मेरे साथ में, मैं खुद मेरे घर पे ऑफिस में आ जाइए, मेरी गाड़ी में जी सर। बैठिए, मैं आपको हॉस्पिटल में लेके जाऊंगा। जी सर। या आप वहाँ हॉस्पिटल में पहुंच जाना, हम मेडिकल के जो डीन साहब है उन हम बोलेंगे, बात करेंगे और आपका काम हो जाएगा। क्योंकि जी वो सर। सर्टिफिकेट तो आपको 100% मिलेंगी। फिर भी मेरा जी। सुझाव है कि डॉक्टर जी। जैसा बोलता है पहले वैसा करो। हाँ। क्योंकि दिव्यांगों का, इतनी छोटी बच्ची का हक कोई छीनेगा नहीं, है ना। जी। जी। तो लेकिन ऑपरेशन होने दीजिए, ऑपरेशन के बाद जी। का स्टेटस मुझे बताइए। उसके बाद भी जी। अगर नहीं देते बोले, नहीं अगर बोलेंगे तो फिर हम जाके कर लेंगे ये। जी सर। सर क्या हुआ ना, एक जो सर मैम थे मेयो अस्पताल में, उन्होंने साफ लिख के दिया कि इनको मिल जाएगा करके। हम लोग गए स्टैम्प लेने, दूसरे सर तो नहीं थे। जब दूसरी मैडम थी तो उन्होंने बोले कि ये हमारी पॉलिसी में ही नहीं है कि 2 साल तक दे सकते हैं करके। जो मुझे इसके बारे में जैसे इधर उधर से इंफॉर्मेशन निकाली मैंने, पूरी रिपोर्ट्स गूगल पे डाले सर, उसके बाद में मुझे पता चला कि बन सकता है करके। नहीं नहीं, कहाँ कौन सा जीआर है, मुझे बताओ जरा कि वो मतलब 2 साल की बच्ची का नहीं बनता। वो मैडम ने बोले थे वहां पे जिस मेयो दिन अस्पताल डॉक्टर ने में डिक्लेयर कर पॉलिसी। दिया, जिस दिन हाँ। डॉक्टर ने डिक्लेयर कर दिया कि ये हैंडीकैप है, जी। अभी पैदाइशी पैदाइशी कुछ कुछ बच्चे ऐसे पैदा होते हैं रविंद्र, कि जिनके जी। हाथ नहीं होते, पैर नहीं होते। जी। वो तो पैदाइशी हैंडीकैप है ना। जी सर। उसको तो डे 1 में सर्टिफिकेट मिलेंगी। कहीं कहाँ लिखा मिलेगी। है? मुझे जीआर दिखाओ। अगर कोई डॉक्टर ऐसा बोलता है तो फिर मेरे से बात करो, उनका संपर्क नंबर लो जरा, मैं बात करूँ तो जरा, कहाँ लिखा है ऐसे जीआर में कि 2 साल के बच्चे ठीक को है। हैंडीकैप सर्टिफिकेट नहीं देते हैं। जी। मोर्चे निकल जाएंगे अगर कोई ऐसा बोलता है, फिर तकलीफ हो जाएंगी उन लोगों को। ऐसा नहीं नहीं। कहीं कोई नियम नहीं, मेरे बराबर नॉलेज में सर। तो नहीं है। होगा तो मेरे को जीआर। बिल्कुल सर। हाँ, बीमारी क्यूरेब, आप ये बोलो कि बीमारी सुधर सकती है इसलिए अभी हम नहीं जी। दे रहे हैं, तो ठीक है, मैं समझ सकता हूँ। ऐस- लेकिन ऐसे सर कहीं जाओ तो साफ मना कर देते हैं। हाँ, ऐसे जैसे आपने अभी बोले, तो ऐसे ही कहीं जाओ तो टाड़ा टाड़ करके साफ मना कर देते हैं कि ऐसा नहीं वो क्लियरली तो जैसा आपने बताया नहीं बताते हैं। हम हमारा दिव्यांगों को मानते ही नहीं ना, वो इंसान है करके हम लोग। जी। वो इंसान की कैटेगरी में हमको गिनते ही नहीं। जो ऑफिसर लोग हैं, हाँ। जो बड़े पोजीशन में, उनको लगता है कि ये दिव्यांग है, क्या ही कर लेगा, चला जाएगा, जी जाओ सर। बोलेगा चला जाएगा, आओ बोलेगा आ जाएगा। तो बराबर सर। यही तो विचार चेंज करने हैं ना पूरे भारतवर्ष के लोगों के, कि हमारी जी तरफ उस सर। नजरिए से नहीं देखो, हम भी इंसान है, हमारा भी वोटिंग है, हमको भी वो, जी। हमारा भी एक वोट काउंट होता है। यही जी विचार सर। चेंज। बराबर सर। चलो ठीक है, रविंद्र, डॉक्टर के पास जी जाना है, सर। ऑपरेशन के बाद संपर्क करें, ऑपरेशन के बाद जी। संपर्क करें, ऐसा लिखा है मैंने, ठीक है। जी डॉक्टर सर। के पास जाना है, ऑपरेशन एम्स में, AIMMS एम्स में ट्रीटमेंट चल रहा है, जी। ट्रीटमेंट है। ठीक है रविंद्र, जी सर। चलो, जी सर। थैंक यू नमस्कार। सर। थैंक यू। नमस्कार। हेलो चलिए। सर। हेलो सर। यस यस हेलो यस, हेलो सर। बिल्कुल, बात कर रहे हैं सर आप।
शिवाजी घुगे सर, परभणी. शिवाजी हॅलो घुगे, परभणी. हाँ बोलिए. सर, माझे दोन्ही मुलं मतिमंद आहेत. एक 27 वर्षाचा आहे, एक 37 वर्षाचा. हॅलो. हाँ मैं आपकी बात सुन रहा हूँ. आप पहली बार जुड़ रहे हो क्या यहाँ पर? हो सर. नाम लिखने दीजिए मुझे. शिवाजी घुगे. माझे मुलं आहेत सर, मुलं आहेत दोन्ही मतिमंद. मुलांचे नाव सांगा साहेब. दीपक शिवाजी घुगे, दीपक शिवाजी घुगे, गोविंद शिवाजी घुगे. गोविंद घुगे, शिवाजी घुगे. हा. हा किती वर्षाचे आहे दीपक? दीपक आहे 37 वर्ष. आणि गोविंद? 27 वर्ष. गोविंद 27 वर्षाचा आहे. हा बरं, हा. कुठे राहता तुम्ही? कोणता जिल्हा म्हटलं? परभणी जिल्हा, परभणी जिंतूर तालुका. तालुका कोणता म्हटलं साहेब? जिंतूर जिंतूर जिंतूर. जिंतूर. हा जिंतूर. हा जिंतूर तालुका. जिंतूर. हा. आणि गाव कोणतं आहे तुमचं? वडधुती वडधुती. वरधुती. डब्ल्यू WADDHUT आहे. WADD HUT. HUTI, वरधुती. अच्छा ठीक आहे. मुलांचं शिक्षण किती झालं आहे? नाही सर, ते शिक्षणाच्या परिस्थितीत नाही, 70% मतिमंद आहेत. सत्तर टक्के मतिमंद आहे. बरं बरं. हा हा. मोबाईल नंबर सांगा तुमचा. मोबाईल नंबर. 89 हा 999 हा 21 हा 093. 89 मग पुन्हा 999 मग 21093. ठीक आहे. ठीक आहे सर. आणि मुलांचे वय झालं, हे झालं, सगळं झालं. मतिमंद आहे. बोला काय काय विषय विचारायचा आहे सांगा. सर, त्यांचं लहानपणी आधार कार्ड काढलेलं आहे, तर आता अपडेट करायला त्याचे थंब येत नाही, चेहरा येत नाही सर. तर ते काय म्हणतात, अपडेट करायसाठी थंब करा. त्याच्यात राशन मध्ये प्रॉब्लेम, ते निराधारच्या पेन्शन मध्ये प्रॉब्लेम, त्याचा अपडेटच होत नाही सर. तुम्ही मग याच्यासाठी काय केलं? काय सर, मी परेशान आहे त्याच्यामुळे. आता ते राशनला बी थंब नाही आलं तर ते राशन बी बंद होणार आहे थंब त्याचं. पुन्हा पगार तर ते त्याचा आधार लिंक पहिले लहानपणी काढल्याच्या नंतर मोबाईल लिंक नाही केलेला, तर ते कार्ड सुद्धा अपडेट होत नाही सर. हो ते होत नाही, ठीक आहे. पण तुम्ही काय प्रयत्न केले मला हे सांगा जरा. हा सर, जाऊन पडलो आता. मग त्याच्यामुळे तुम्ही सर तुमच्यासाठी सोल्युशन साठी गेलो बाबा, त्याचा आधार कसं अपडेट कार्ड करता नाही येईल. नाही, तुम्ही अपडेट कोणाकडे केले याच्या अगोदर? अपडेटच केलं नाही सर. मी परभणीला सुद्धा जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा घेऊन गेलो, त्याचं कार्डच अपडेट होईना. ते त्याचे बोट बी येत नाही तर चेहरा बी, कारण तो बघतच नाही एकीकडे. नाही तर ते डोळे बी त्याचे खूप झापडी आहे डोळ्यावर, ते हात बी ठेवत नाही बरोबर. झालंय म्हणे आता सांगायला ऑप्शन चल. घ्यायला लागते. नमस्कार सर. मग सर त्याला काय पर्याय काय सर? नाही तर त्याचं पेन्शन सुद्धा बंद होऊन जाईल सर. नमस्कार सर. हाँ नमस्कार. जरा शांत रहिए. नमस्कार नमस्कार. मनदीप हरियाणा से. हरियाणा से भैया, बिल्कुल मैं आपसे बात करता हूँ. 2 मिनट रुकिए जरा. ही भेंडीची भाजी आणला आम्ही ना. अब भाई इसमें सॉल्यूशन ऐसा है. इथं नेलो ते बाहेर होती ना. अगं बाई जरा आवाज बंद कर ग ताई. कोणाकडे सुरू आहे हा? शिवाजी घुगे.
नाही नाही ठीक आहे, पण हे आवाज कोणाकडला आहे? आता नेमकं आधार कार्ड जे आपले अपडेट. सरकार केंद्र राहतात तिथून हे अपडेट होतात. हो सर. आपले सरकार केंद्र मधून हे अपडेट होतात. बरेचदा मुलांचे डोळे ओपन होत नाही किंवा ते सपोर्ट करत नाही, तर हो किंवा सर. त्यांचे थंब क्लिअर येत नाही, त्यामुळे त्यांचे आधार अपडेटच नाही होत. या हो केस सर. या केसमध्ये पासपोर्ट, तुमचं मेन पासपोर्ट जिथे तयार होते हे ऑफिस कुठे आहे परभणीला? जसं आमच्या नागपूरला एक ये मेन ऑफिस आहे, कार्यालय आहे. हे असे कामं जे कुठेही नाही होत, ते आम्ही मानकापूरला लोकांना पाठवून तिथून हे सर्व अपडेट करतो. म्हणजे मेन ऑफिस आहे, तिथून पासपोर्ट तयार होतात आणि बाकीचे या केवायसी वगैरे सगळं अपडेट करून देतात. तर तुमच्या परभणीला असं कुठलं ऑफिस आहे ते? सर, असं कुठं माहीतच नाही, कोणी मार्गदर्शनच करणार नाही सर. इकडं टाळाटाळ करतात, होत नाही म्हणजे कागदपत्र बाजूला घ्या बाजूला, असं आहे ना इथं. तसं मार्गदर्शनच करणार कोणी नाही सर. बरं, एक मिनिट, ते ऑफिसचा पत मी हा परभणीला फोन लावून विचारतो, ठीक आहे? ठीक आहे सर, ठीक आहे. लाईनवर राहा, आता लगेच फोन लावत आहे मी. हो सर. हो सर. हॅलो, काय म्हणता सर, कसे आहे? बरं बरं, एक प्रश्न होता. मी अमोल वाडके बोलत आहे. कसे आहे तुम्ही? ठीक आहे, ओळखलं नाही का? मी म्हटलं बा तुमचा नंबर सेव्ह आहे माझ्याकडे, माझा नंबर नाही. हो हो हो. बरं, प्रश्न थोडा असा होता. मी आता ऑनलाईन संवादला लाईव्ह कार्यक्रमामध्ये आहे. आपला रोज सकाळी 7:30ला कार्यक्रम राहतो ना. या कार्यक्रमामध्ये एक प्रश्न आलेला आहे, आणि हे आहे, यांचं नाव आहे शिवाजी घोगे. यांची दोन्ही मुलं मतिमंद आहे आणि परभणी मधले आहे. हे तहसील जिंतूर म्हणून आहे ना. हा, हो सर. वदुती गाव आहे. वडदुती. वरधुती. हा, वरधुती. अच्छा, वरधुती, मी वदुती केलं, वरधुती. हा, तर यांचा प्रॉब्लेम काय आहे की मुलं मतिमंद असल्यामुळे ते आधार कार्डसाठी सपोर्टही नाही करत. त्यांचे फिंगरप्रिंट्स पण प्रॉपर नाही येऊन राहिले, आणि ते जे स्कॅनिंग होतं आधार कार्ड करता डोळ्यांची हालचाल ती काही होऊन नाही राहिलं. तर ते खूप खूप म्हणजे खूप जास्त परेशान आहे. त्यांच्या जी पेन्शन आहे ती बंद होण्याच्या कगारवरती आलाय, कारण आधार कार्ड मोबाईलला लिंक नाही, मोबाईलचं केवायसी झालेलं नाही, UDID कार्ड जोडलेले नाही, असे सगळं घोळ आहे. तर माझा प्रश्न असा आहे की ते आपल्या सरकारमध्ये जाऊन पण त्यांनी अपडेट केलं, पण तिथेही काही होऊन नाही राहिलं. तर परभणीला सुद्धा पोस्टात आलतो सर. आमच्या नागपूरला जर असे काही कार्य राहिले, तर आमच्या नागपूरला मानकापूर इथे एक मोठं कार्यालय आहे, जिथे पासपोर्ट वगैरे बनतात. आम्ही तिथे पाठवून हे असे केसेस सॉल्व्ह करतो. तर प्रश्न असा आहे की तुमच्या परभणीला अशा केसेस कुठे आणि कशा प्रकारे सॉल्व्ह होईल आणि कोण करून देईल? हा, आधार कार्ड आणि हे सगळं कोण अपडेट करून देईल? नाही नाही, कसं आहे, एक तर आपले सरकार राहते जिथून हे सगळे कार्य होतात, किंवा आधार कार्ड सेंटर जे आहे तिथून पण हे कार्य होतात. म्हणजे आधार कार्ड सेंटरवरती गेलो की ते लोक आपल्याला करून देतात. पण आता भरपूर आधार कार्ड सेंटरवरती अशा प्रकारच्या सुविधा राहत नाही, तर त्यांच्याकरता एक मेन मोठं ऑफिस राहते. हे जे आधार कार्ड यांचं मेन ऑफिस, तर तसं परभणीला कोणत्या ठिकाणी काय आहे ते सांगा मला. तर मला ते माझे
थांबा एक मिनिट, लाईनवर राहते, लाईनवर. पायाचे ठसे आहे का शिवाजी भाऊ? हा पाय 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 सरळ आहे सर, बसतात बसतात, त्यांना चारावं लागतंय हाताने. असं एकाला तर दिसत बी नाही मोठ्याला. पायाचे ठसे ठसे येतात, पायाचे ठसे येऊ शकतात, त्यांचे पाय व्यवस्थित आहे. हा, तर ते नाही करून राहिले आणि त्यांना समजत नाही तेवढं. तर तुमचा नंबर देऊ का, त्यांना मदत करता का तुम्ही? हा, मी तुमचा नंबर त्यांना देतो, ठीक आहे. त्यांचा नंबर मी, ते तुम्हाला थोड्या वेळात फोन करतील, बघा त्यांना लाईन अप करून द्या साहेब. बाकी ठीक आहे सगळं? काय म्हणतात? माझ्याकडे पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या रोज सकाळी 7:30 वाजता माझा लाईव्ह संवाद राहतो. फेसबुक लाईव्ह राहतो, झूम लाईव्ह राहतो, आणि पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग 36 जिल्ह्यामधले लोक मला सकाळी जुळतात 7:30 ते 10, पावणे 10. तर हे लोक आपल्या कंप्लेंट्स येतात, आपण त्यावर मार्गदर्शन करतो. जे मला कळलं नाही तर मी त्या शहराचे जे संयोजक आहे त्यांच्याशी संपर्क करतो, जसं तुमच्यासोबत संपर्क केला आता, आणि मग ते लाईन अप करून देते. अच्छा, हो का? अरे वा. अच्छा 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 अच्छा, हो का? हम्म. ऍक्च्युली काय आहे की आता आमच्या नागपूरलाही सर्वे झाला, तर जे लाईव्ह दिसतात डोळ्यांनी ना, हँडिकॅप, म्हणजे कोणी टोंगड्यावर हात ठेवून चालत आहे, कोणी पूर्ण अंध आहेत, पण हे सगळ्यांचेच व्हेरिफिकेशन करून राहिले. हम्म. बरोबर बरोबर बरोबर. नाही नाही, आलं लक्षात माझ्या. मला आलं लक्षात तुमच्या विषय. नाही नाही, आलं लक्षात. हो, तुमचा विषय व्हॅलिड आहे, तुमचा विषय बरोबर आहे. एक 10 वाजता आपण या विषयावर बोलू. जे वास्तविक दिव्यांग आहे त्यांच्या सर्टिफिकेट वगैरे चेक करण्याची काही गरज नाहीये, असं मलाही वाटतं. आणि जे बोगस आहे, दिसून राहिले, तुम्ही ते बघा, नाही का? अच्छा, हा. बरं बरं, अच्छा. हम्म. बरं बरं बरं. बरोबर. ठीक आहे ठीक आहे, आपण बोलू आज 10 वाजता. मी लावतो फोन तुम्हाला. हं? बरोबर 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 बरोबर. हो हो, नाही नाही, मी बस या संवादमध्ये आहो, तुम्ही जोडा ना, मी तुम्हाला गेस्ट म्हणून बोलवतो, तुम्हाला लिंक पाठवतो, एक थोडंसं मार्गदर्शन करायला लोकांना, ठीक आहे. ओके, मी यांचा नंबर तुम्हाला शेअर करतो साहेब. ओके ओके, थँक्यू. तर शिवाजी भैया, मी बोलणं झालंय माझं त्यांच्यासोबत. त्यांचा नंबर तुम्हाला मिळाला, तुम्ही आता व्हॉट्सअपवरती हाय पाठवा, लगेच त्यांचा नंबर तुम्हाला शेअर करतो, तुम्ही त्यांच्यासोबत बोलून घ्या. तुमचं काम ठीक आहे सर, नक्कीच होऊन ठीक आहे जाईल. ठीक नाही आहे झालं सर. तर मग माझ्याकडे दुसरा मार्ग आहे, आपण कलेक्टर साहेबांना विनंती करू, कलेक्टर साहेब माणूस तुमच्या घरी पाठवेल, हे लग घ्या. ठीक ठीक आहे, लय लय धन्यवाद सर. काही घाबरायची गरज नाही. हे असं काम नाही झालं तर कलेक्टर साहेबांना विनंती करून कलेक्टर साहेब मशीन आणखी काय काय ते तुमच्या घरी पोरांना पाठवेल, जर गरज पडली तर. काही विषय नाही, पण हे म, काम होऊन जाईल, म, ठीक आहे. मतदानासाठी घरी येतात ना सर, मशीन मशीन घेऊन येतात ना की मतदानासाठी. जाऊ द्या हो, जाऊ द्या. आपलं काम मग झाल्याशी मतलब. आपण या विषयावर नाही कोण बोलत. कोण कोण कोणत्या नंबरवर हाय पाठवू सर?
याच नंबरवर 9922041000. चला, ठीक आहे सर. ठीक आहे, झालं ठीक आहे. समाधान. थँक्स सर. नमस्कार, थँक्स नमस्कार. सर. थँक्स. हो हो, नमस्कार. धन्यवाद. नमस्कार सर. बोला, कौन बोलते हैं? तो शाओमी बात कर रहे थे. मनदीप सर कुमार. ते हाँ हाँ, जय श्री राम सुषमा दीदी, नमस्ते. सर वो मैंने ग्रुप बनाया ना सर, तो दीदी कोई इंटरेस्ट नहीं ले रहा है वो दीदी लोग। छोड़ो ना, क्या तकलीफ है? कोई इंटरेस्ट ना ले, ना ले, उनका वो देखेंगे. आपको अपना काम करते रहना है. हाँ लेकिन सर वो कहते हैं ना भगवान उनकी मदद करता है जो खुद की मदद करते, और वो लोग खुद की हेल्प करने को तैयार नहीं, तो मैं क्या करूँ? देखिए दीदी, आप बात को समझिए. ये विषय पे हम आराम से डिस्कस करते हैं. ज्यादातर दिव्यांगों की ये मानसिकता बनी है कि अब बोलना नहीं चाहिए, लेकिन मुझे क्या मिलेगा, अच्छा अच्छा। मुझे क्या मिलेगा, मुझे मुझे क्या दोगे आप, ये मानसिकता बनी है. और हमारा लक्ष्य यही है कि इस मानसिकता से दिव्यांगों को बाहर निकाल कर हम समाज को क्या दे सकते हैं, समाज के प्रति हम अपना आदर्श कैसे निर्माण कर सकते हैं, हमको ये मानसिकता दिव्यांगों की बनानी है. अब हर कोई अपनी कॉन्ट्रीब्यूशन मानसिकता करना चेंज नहीं करेगा. चाहिए। हर कोई तो अपनी मानसिकता चेंज नहीं करेगा. अभी मैं इतने समय से संवाद कर रहा हूँ. अब इसमें गिने चुने जो लोग हैं वो रोज आ रहे हैं, आप दिख रहे. जैसे आप ही ले लो ना, आपका ही उदाहरण ले लो. आपकी मानसिकता क्या है? आप लोगों को भी मदद करना चाह रही है, इसलिए आपने ग्रुप बनाया, आप लोगों को कनेक्ट कर रही है. तो 50 लोगों में या 25 लोगों में एक आदमी सामने आएगा, वो आप है. और आपने जिन लोगों को जोड़ा वो शायद बाद में आएंगे. कोई तकलीफ नहीं है. अभी आप है, विजय भाई है, गोकुल जी है, ये शेडेकर जी है, यहाँ पर विजय और विशाल राज है. कई ऐसे लोग हैं जो सुन रहे हैं, लोगों को बता रहे हैं. तो ये वो लोग हैं जो सही में कुछ करना चाहते हैं समाज के लिए. अब जो आपको रिस्पॉन्स नहीं देता, छोड़ दो. भगवान उसका भी भला करेगा, आपका भी करेगा. कोई टेंशन नहीं. हम आराम से बात करते, थोड़ा समस्या समझ लेते हैं अभी लोगों की. ठीक है दीदी? नमस्कार सर. हाँ ठीक है। नमस्कार. चलो, कौन बोल रहे बताइए. हेलो. हरियाणा से मनदीप कुमार. कौन बोल रहे? हेलो. संदीप, हाँ, संदीप बोलतोय कुमार पुण्यावरून. हरियाणा से. पुण्यावरनं बोलतात. दादा व्हिडिओ ऑन हा. करा. व्हिडिओ का? हाँ, व्हिडिओ ऑन करा. एक मिनिट. हा, केला सर. संदीप का. हेलो. अच्छा, हाँ. हॅलो. हाँ, विजय संदीप बोलतोय. एक सेकंड थांबा. विजय मेहर सर, हा बोला सर. यांची समस्या घ्या जरा. मी 2 मिनिटात येतोय. जी सर घेतो सर. हा, चला, विजय मेहर आहे लाईन वरती. संदीप भैया हा. बोला. मग मी तुमच्या 2 मिनिटात मी येतोय आणि हे नोट करतो तुमचं. बोला, सांग. हा हॅलो. बोला सर. हा, मी कुठून पुण्यावरून बोलता बोलतोय. पुणे. पुण्यावरून. हा बोला. हा. मी आता म्हणजे फर्स्ट टाइमच जॉईन झाले आपल्याकडं. हा फर्स्ट टाइम जॉईन झालं म्हणलं आपल्या याच्यावर झूम मीटिंग वर. हा 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 हा, आणि रिसेंटली म्हणजे 1-2 वर्षातच मला त्या डायबिटीस म्हणजे ग्लुकोमामुळे दोन्ही डोळ्याला 100% ब्लाइंड आहे. हा हा तर असं 100% ब्लाइंड असल्यामुळे काय काय फॅसिलिटी भेटतात किंवा काय भेटतं माहित नाहीये. याची जरा मला माहिती पाहिजे होती. सध्या फक्त हा काय ते UDID कार्ड काढून मी ते कॉर्पोरेशन मध्ये जमा केलेलं आहे. हा हा त्यामुळे ते वार्षिक मला 30,000 भेटले. हा हा पण हे मासिक पेन्शनचं वगैरे काही काम होत नाहीये. काम होत नाही म्हणजे कुठं काय करायचं सपोर्ट भेटत नाहीये मला. आपल्या गावामध्ये एका झेरॉक्स सेंटर असेल. हा. त्या झेरॉक्स सेंटर मधून संजय गांधी निराधार फॉर्म घ्यायचा विकत. ओके. तो व्यवस्थित भरायचा. हा. त्याच्यामध्ये आपला UID कार्डची झेरॉक्स, राशन कार्डची झेरॉक्स, इन्कम नाही दिली तरी चालेल, पण इन्कम ते पटवारी जो असतो आपल्या गावच्या हा. त्याच्याकडून बनवून घ्यायची. 21,000ची मिळते ती. हा. आणि तुमच्या डिसॅबिलिटी सर्टिफिकेट ते झेरॉक्स हा. ते जोडून ऑनलाईन करून घ्यायचं. आता हेच माझे संजय गांधीचं ऑनलाईन कुठं करतात वगैरे तेच मला ते माहित आपलं नाही. CSC सेंटर जे ऑनलाईन करतात ना, CSC सेंटर जिथून आपण कोणतेही आधार नाही, सॉरी,
इन्कम वगैरे किंवा कोणते कार्य करत असतो ना, हा ते आता ह्या इथं आपण याच्यातून काढलं ना ते म्हणजे महा ई सेवा केंद्रातून घेतलेत ना हा आपण इन्कम हा तोच तो हा तिथून करायचे ऑनलाईन ते नाही पण ऑनलाईन काय काय ठिकाणी डॉक्युमेंटला काय तिथे आता ते मामलेदार कचेरीमध्ये व्यवस्थित बोलत नाही. आणि आता ते मी राहतो रेंटवर पुण्यामध्ये 7-8 वर्षापासून. हा 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 आता ते म्हणतात की तुम्ही 10 वर्ष जुने राहिल्याचा पुरावा द्या. तर देणार कुठून तसं ते? हा 10 वर्षापासून पुण्यात राहता असा पुरावा द्या. ते देणार कुठून? नाही आता ना, राहतो मी पुरावा वगैरे 6-7 काही आवश्यकता याची आता त्याचे गव्हर्नमेंट पुराव्याची ऑफिस आहे. आपल्याला काही आवश्यक तुमच्या मकान आहे ना, घर आहे का राहण्याकरता? हा रेंटवर राहतो ना. रेंटवर राहता का? हा आपलं प्रॉपर गाव कुठला आहे? तसं प्रॉपर गाव म्हणजे प्रॉपर कुठे हे नाहीये. कारण आधी वडील ज्यावेळेस सर्व्हिसला होते ना तसं त्यांच्या हा तिकडेच हा राहत होतो. हा आता लास्ट वडील पण एक्सपायर झालेले आहेत. आता मी हा हा प्रॉपर पुण्यामध्ये आहे 7-8 वर्षापासून. तर जो घरमालक आहे आपला हा त्यांच्याकडून लिहून घ्या की मी एवढे वर्षापासून माझ्या घरी हे राहत आहेत म्हणून. असं बॉन्डवर लिहून द्यावं लागेल का? हा 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 ते लिहून ओके घ्या त्यांच्याकडून आणि तो जोडा त्यांना. ओके जे संजय गांधी निराधार फॉर्म विकत घ्यायचं ते ऑनलाईन जिथं करतात त्यांच्याकडून, माई सेवा केंद्र त्यांच्याकडून हा ते व्यवस्थित भरून घ्यायचं. इन्कम ते पटवारी त्यांच्याकडे जाऊन ते काढून घ्यायची आणि ते आपलं घेतलंय तलाठ्याकडनं घेतलेलं आहे ते. हा घेतलेला आहे का? हा खूप चांगलं केलं मग. इन्कम घेतलेलं आहे. हा हा पण ते किती रुपये भेटलेले? 21,000. हा 21,000चं भेटलेलं आहे ते. हा 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 चाल खूप आणि चांगलं झालं. युरिया कार्ड आहे, राशन कार्ड आहे आणि हँडिकॅप सर्टिफिकेट आहे. हा तर ते त्यांच्या झेरॉक्स लावायचे त्यांना हा आणि ते ऑनलाईन करून घ्यायचं. ओके. ते तेच मासिक पेन्शन चालू होते का? माई सेवा केंद्रामधून ऑनलाईन करून घ्या ती ओके आणि ते स्लिप तिथल्या तहसीलमध्ये हा जे आपले संजय गांधी समितीवर जे असतील हा त्यांच्याकडे नेऊन द्यायची आणि हा फॉर्म तहसीलमध्ये संजय गांधी निराधार ऑफिस असतो हा त्यांच्याकडे तो सबमिट करून द्या. तुमच्या तुरंत ते चालू होऊन जाईल. म्हणजे त्याच महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यात किंवा 3 महिन्यातून एकदा मीटिंग असते त्यांची. हा त्यामध्ये ते तुमच्या म्हणजे हे महिना चालू होऊन जाईल ते. ओके. हा ते एकदा प्रोसेस करून बघतो. अजून काय आपल्याला फॅसिलिटीज भेटतात का? हा फॅसिलिटी मग तिथं का नगरपंचायत आहे, महानगरपालिका काय आहे? महानगरपालिका पुणे आहे ना. हा महानगरपालिका आहे. तुम्ही त्याच ऑनलाईन सेंटरवरून ऑनलाईन करून घ्या ते महानगरपालिकेच्या पोर्टलवरती. काय करू? ऑनलाईन हा हे डॉक्युमेंट जे आहे ते तुमचे ऑनलाईन त्या महानगरपालिकेच्या पोर्टलवर डाउनलोड म्हणजे हे करून घ्या, सबमिट करून घ्या. हा ते तिथली जे स्लिप निघते ती घ्या आणि हे डॉक्युमेंट्स तुमचे त्यांची झेरॉक्स तिथे ऑफिसमध्ये नेऊन द्या महानगरपालिकेच्या. ओके. हा ते झाल्यानंतर तुम्हाला ते वर्षाचे पैसे मिळतात मग. नाही ते भेटतात मला. वर्षाचे आहेत ते भेटले मला. हा 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 दुसरं काय आपल्याला भेटतं का हँडिकॅप लोकांसाठी असं म्हणून विचारत होतो. 100% ब्लाइंड आहे काहीच करता येत नाहीये ना. तर काही हा आहेत का योजना आपल्यासाठी किंवा काही करता येते का? दुकान वगैरे त्याच्यामध्ये होऊ शकते ना, तुम्हाला जागा मिळू शकते दुकानाकरता. तुमचे मुलं वगैरे असतील ना? आहे मुलं आहेत ना. लहान आहे की मोठे आहे? म्हणजे आता एक लहान मुलगा आहे तो इंजिनिअरिंगला आहे आता. ते शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेत आहे. मोठा मुलगा आता मला दिसत नाही म्हणून तो जॉब करतो आता. हा 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 त्याची शिकायची इच्छा होती त्याची, पण तो आता मला दिसत नाही घरी इन्कम काय नाही म्हणून मग तो जॉब करतोय आता. त्याचं बीकॉम झालं होतं. हा 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 आता ते घरी अडचणीमुळे मिसेसला पण काम करायला जावं लागतं ना.
पण हे आपल्या- 2,500 रुपये तुमचे चालू होऊन जाईल. तुम्ही आजच, आज शनिवार, आज ते ऑनलाईन सेवा चालू असते, त्यांच्याकडे जाऊन ते फॉर्म हे करून घ्या तुम्ही. हा, गेलो होतो, पण ते म्हणजे महाई सेवा केंद्रावर संजय गांधीचं नाहीये म्हणून सांगतात सरळ. संजय गांधीचं नाही आहे म्हणतात? नाही आहे ना साहेब. महाई सेवा, आता मी म्हणजे मला तर काय जाता येत नाही. मी मुलांना वगैरे मिसेसला पाठवलं होतं इन्क्वायरी करायला. आणि हा, ते राशन कार्ड साठी पण पाठवलं होतं. राशन कार्ड माझ्याकडे व्हाईट आहे. हा, ते हा. व्हाईटचं ते बीपीएल करत नाहीयेत. बीपीएल नाही, अंत्योदय मिळेल आपल्याला, बीपीएल नाही मिळणार. तेच अंत्योदय होत नाहीये ते. ते म्हणतात राशन कार्डच्या ऑफिसला बघा. राशन कार्डचे वाले त्यांच्याकडे गेल्यावर ते म्हणतात की तुमच्याकडे ते 18,000 पेक्षा कमीचं सर्टिफिकेट पाहिजे. असं म्हणजे चालू आहे त्यांचं ते. पण माझ्या मनात 100% मी हे आहे ना, तहसीलदारांना भेटले का आपण? नाही. तहसीलदारांना भेटा, असा हा. असा प्रॉब्लेम देऊन राहिले म्हणा, ते तुम्ही दाखवा त्यांना. हा. आणि स्वतः तर दिसूनच राहिले, मुलांना घेऊन जा, त्यांना सांगायचं नोकरी करत नाही म्हणायचं, असं बोलायला लावायचं. शेती रोजमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहो असं बोलून घ्यायचं. ओके. हा हा. यांच्या हे सबमिटच काय करायचं, संजय गांधीचं कसं करायचं ते थोडं कळत नाही. संजय गांधीचा फॉर्म घ्या ना तुम्ही, ते फिलअप करा पूर्ण. फॉर्म दिलाय, फॉर्म फिलअप करतोय. हा ते हा. एक एक डॉक्युमेंटचीच रिक्वायरमेंट करायला लागले तसं ते मला म्हणल्यासारखं. म्हणजे ते 10 वर्षापासूनच पाहिजे असं पाहिजे. नाही नाही नाही, 10 वर्षाच्या वगैरे काही आवश्यकता नाही आहे. ते तुम्ही घरमालकाचे हे घेऊन घ्या त्यांच्याकडून बॉन्ड. काही आवश्यकता नाही 10 वर्षाच्या. ते तुम्हाला स्वतःच्या याच्यावर मी इथे इथे राहत आहे म्हणून स्वाक्षरानं हे करून आपली साईन करून देऊन द्या त्यांना. मग तसं तर ज्यांच्याकडे सध्या राहतोय त्यांचं अग्रीमेंट तर आहे ना, रेंट अग्रीमेंट केलेलंच आहे ना. आता चालतंय ना त्याला. मग तुमच्या काही हे नाही आहे ना, मग ते कशाला लागत आहे? ते तुमचं आधार कार्ड तिथलं आहे सर्व. रेंट अग्रीमेंट जे आहे ते समजा 5-6 महिने पूर्वीच आहे ना. ते 10 वर्ष तुम्ही म्हणते तो. नाही नाही, पण तिथं मेन्शन असेल ना साहेब, काय आपण एवढे वर्षापासून माझ्या घरी राहता म्हणून. विजय भैया, हा सर. मॅटर समजलो मी काय तर. जी सर. संदीपजी, तुम्ही फोन करू शकता का आता? तुम्हाला 2 मिनिटात उत्तर म्हणजे आता लाईव्ह नाही सांगू शकत मी. मला काही काही गोष्टी लाईव्ह बोलू नाही शकत. आता फोन करू शकता का तुम्ही? हो, करू शकतो ना. करा, फोन करा. तुमच्या जो माहिती आलं लक्षात माझ्या. 1 मिनिट मी तुम्हाला 1 मिनिट मुलाला येतो, नंबर द्या त्याला. अथर्व. बरं, नेक्स्ट मी बोलतो सर. विजय भैया, छान माहिती दिली तुम्ही. जी सर, धन्यवाद. नंबर देऊन घ्या. हॅलो. हा सर, नंबर द्या मुलाला. हॅलो. हॅलो सर. हॅलो. राजू काले. हा गोकुलजी बोला. गोकुलजींना बोलायचे, खूप वेळचे ते बोलले नाही. बोला. हो म्हणलं, माझं नाशिकहून बोलतो मी. थांबा. गोकुलजी बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे? मी सरांसोबत बोललो असतो सर. हा, तुम्हाला वेळ देतो मी. यांच्या समस्या घेऊ तुम्हाला देतो वेळ. बोला राजू काले, अनम्यूट करा स्वतःला. नमस्कार सर. हॅलो. हा, मी आज पहिल्याच जॉईन झालो नाशिक मधून. बरोबर. तर माझं कोणतंच हे नाही, काढलेलं नाही. हॅलो. हा, आवाज येतो का? नंबर देता सर? राजू काले सर. हा. कुठून बोलताय तुम्ही? नाशिक. डिस्ट्रिक्ट नाशिक. हा. आणि गाव कोण, तहसील कुठला आहे? आपलं नाशिकच आहे. नाशिकच आहे. हा, राहणं कुठे, नाशिकलाच आहे का? हो. प्रॉपर नाशिक आहे ना, प्रॉपर? हो. बोला, काय विषय आहे? माझं कुठलंच काढलेलं नाही, म्हणजे हे काढलेलं नाही, पायाचं अपंगाचं कुठलंच काय हे काढलेलं नाही. किती पर्सेंटेज आहे तुमचे? माझं 40-45 आहे. नाही, असं नाही हो. 40 असेल नाही तर 45. एक सांगा. 40 असेल. नाही, असेल नाही हो. असं असेल नाही, होत नाही. तुमच्या कार्ड दाखवा कुठे आहे तर. नाही, काढलेलंच नाही ना साहेब. हा, तसं सांगा ना तुम्ही की तुमची सर्टिफिकेट नाही बनली, असं बोला. हा, सर्टिफिकेटच नाही काढलेलं. बरं, ठीक आहे. मी दोनदा गेलो होतो सीएला, पण ते काय भेटलं नाही. बरं, मग सांगा काय झालेलं आहे तुम्हाला? कॅमेरा व्यवस्थित चेहऱ्यासमोर. पोलिओ झालेला आहे. पोलिओ कधी झालेला आहे?
लहानपणी झालेला आहे. तर मग तेव्हापासून तुम्ही लहानपणापासून आज तर तुम्ही नाही म्हटलं तरी 50 वर्षाच्या हँडिकॅप सर्टिफिकेट नाही बनवली तुमची? ते कसं आहे, मी आमच्या गावाकडे होतो ना, आता नाशिकला मला 22 वर्ष आली. कुठेही असाल, लहान मुलांच्या हँडिकॅप सर्टिफिकेट तर प्रत्येकाच्याच बनते, तुमची का नाही बनली? आता ते काय गावाकडे काढलंच नाही ना साहेब. म्हणजे तुम्ही योजनेचा लाभच नाही घेतला का आजपर्यंत? नाही, काहीच नाही. अरे वा रे राजू भाऊ, कसं आता तुमचं काय करणार साहेब? मजाक करता तुम्ही. आता काय करणार, ते काय लोक काही मागतात, आपल्याला माहिती नसल्यामुळे म्हणून मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून घेतलं. बरं ठीक आहे, समजलो मी. हा हे दिव्यांग सर्टिफिकेट नाही आहे. हा चांगले माणसं फायदा घेत आहेत, तुम्ही घेतला नाही सर? हॅलो हा, सर, बोला. नंबर द्या ना मला तुमचा. हॅलो. हा, हे घ्या नंबर, घ्या सरचा, लिहून घ्या सरचा नंबर लिहून घ्या. हा, ठीक आहे, आपण बोलू या विषयावर. बर. वय किती आहे तुमचं? माझं आता 42 आहे. 40 वर्षाचे आहे. हा. बरं. आणि हे महाराष्ट्रातले रहिवासी आहे. संपर्क नंबर सांगा, तुमचा मोबाईल नंबर. 8010 हम्म 57 20 76 76. 76. हा. नमस्कार. बस एवढं 2 मिनिटं बोलतो, मग तुमच्यासोबत बोलतो. कुठून आले तुम्ही? हॅलो सर, हो. नंबर आहे तुमचा सर मला. अरे घ्या मित्र, ना, 9922 9922041000 दिलेला आहे स्क्रीनवरती. कधी कॉल करू सर? अरे मित्र, आता कर म्हटलं मी फोन. नंबरच माहित नव्हता ना. हा स्क्रीनवर लिहिलेला आहे 9922041000 या नंबरवरती आता लगेच फोन कर. हा. तर तुमची हा. तुम्ही आधार कार्ड आहे तुमच्याकडे? आहे. पोलिओ झालेला आहे, चालून दाखवा मला जरा. नाही, थोडं लांब चाला हो, बाहेर जा, बाहेर चाला, या चालत. पॅन्ट वर पाय दाखवा, पाय. हॅलो. हा सर. हा एकच पाय आहे का प्रॉब्लेम? हा, एकच. ठीक है. ठीक है. नमस्कार सर. अरे भैया नमस्कार, रुको जरा, मैं इनसे बात कर रहा हूँ, क्यों बीच बीच में बोल रहे हो? हा सर. शिवाजी घोगे बोलताय का? संदीप जी मला जॉईन करा ना ऑनलाईन प्लीज, मी कार्यक्रमामध्ये आहे. हा संदीप, अच्छा, हा मीच, हा सॉरी. थोडं हॅलो, काय विचारत सर तुम्हाला? थांब ना तुम्ही. तर आता आवाज आला मला बाकी. बसंती चहा तसा बनते म्हणून आता चहापत्तीचा झालंय बोलणं. आता हे जे संदीपजी होते त्यांच्यासोबत झालंय बोलणं, त्यांना दिलं आपण, सांगितलं काय करायचं आहे तर. बरं, आता हे राजू काळे हा खूप सोपी आहे. तुम्ही काय करा, हा
तुमचं ते नाशिकमध्ये हॉस्पिटल आहे ना, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, कोणतं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे? हा सिव्हिल हॉस्पिटल. हा, तिथे जा तुम्ही. हा तिथे दिव्यांग मेडिकल कॅम्प असेल किंवा दिव्यांग चेकअप केंद्र असेल, बर तिथे जाऊन तुम्ही तुमच्या त्या डॉक्टरांशी भेटून घ्या. आधार बर कार्ड, आधार कार्ड आणि हा रहिवासी प्रमाणपत्र, हा एवढं तुम्ही इलेक्शन कार्ड वगैरे असेल तर ते घेऊन जा. तुमची सर्टिफिकेट बनून जाईल. एका वर्षात 40% मिळेल तुम्हाला. कळलं का? हॅलो राजू काले. बर बर राजू हा काळे, ऐकतो ना, बोला. माझ्या हा ऐकतो. तुम्हाला हॅलो 30% मिळेल म्हटलं जवळपास. हॅलो बर हॅलो, अहो आवाज येत हॅलो आहे का? करा. हा येतो आवाज येतो. कळलं का सोल्युशन काय आहे? काही नाही करायचं, मोठं काही मंतर नाही आहे. हॉस्पिटलला जा, चेकअप करा, हँडिकॅप सर्टिफिकेट तुमची बनून जाईल. तुमच्या जर जन्मजात पोलिओ आहे तर, हा जर जन्मजात पोलिओ नसेल, हा जन्मजात आहे का तुमचा? जन्मदाता पाहतो मी, आता असं माझ्याकडे पाहतो. बरं. म्हणजे काय, तुम्ही जन्माला आले, तुमच्या पाय हात तुमच्या, तुम्ही कसं पाहतो म्हणता? तुम्ही खरं खरं सांगा ना मला. नाही आता त्यांचे पहिलं गावाकडे होतो ना आम्ही, आमचं जालना जिल्ह्यामध्ये. अहो, कुठेही राहा, तुम्ही हँडिकॅप आहे तुम्हाला माहित आहे की नाही माहित आहे हे सांगा. हा आहे. जन्मजात आहे का? एवढा माझा प्रश्न आहे, सिंपल. हो हा, तर म्हणजे जन्म पैदा झाला तेव्हापासून आहे ना ते. हा हा, ते नाही तर बऱ्याचशा लोकांना बिमारीनी होते. ऐका, काही काही लोकांना बिमारीनी होते. जर बिमारीनी जर झालं तर तुमचं दिव्यांगत्व खूप कमी दिसून राहिलं, ते 40% मिळणार नाही तुम्हाला. आणि जन्मजात खरंच पोलिओ असेल तर मग त्यांना देणं बाध्य आहे. बर तर तुम्ही मेडिकलला जा, हॉस्पिटलला, तिथे ट्रीटमेंट ते चेक करा आणि मग मला सांगा काय. हा कळलं का राजू भाऊ? हो कळलं केव्हा चालेल. केव्हा जाणार आहे? सोमवारी बुधवारी चालू असते तर, बुधवारी शिवेला. बुधवारी असते ना? हा मी लिहिलंय तर हॉस्पिटलला जायला सांगितलं आहे. हो जाऊन येतो. जाऊन या आणि मला सांगा. ठीक आहे दादा? हो चालेल. ओके. वय किती आहे? 40 वर्ष सांगितलं. गाव नाशिक प्रॉपर आहे. एज्युकेशन, शिक्षण किती झालेलं आहे? माझं 8वी. 8. पण मला गोष्ट हजम नाही होऊन राहिली राजू भाऊ. हा मला गोष्ट काही हजम नाही होऊन आली की तुम्ही आतापर्यंत मेडिकल सर्टिफिकेट नाही बनवली. नाही हे काही गोष्ट पचून नाही राहिली. आता 2 वर्षाचे पोरं राहते, 1 वर्षाचे राहते, त्यांची हँडिकॅप सर्टिफिकेट बनते आणि तुम्ही 40 वर्षाचे झाले आणि तुमच्याकडे हँडिकॅप सर्टिफिकेट नाही म्हणजे पचून नाही राहिलं. सर अजून सुद्धा असे लोक आहेत. हा, भरपूर लोक साहेब आमच्याकडे, भरपूर जण आहेत. बरं बरं, ठीक आहे. सांगा त्यांना की हो बनवून घ्या. चालेल. ओके चालेल ठीक. बोला, कोण आहे नेक्स्ट? बोलू का सर? एक नवीन केस घेऊन द्या. कोणाला बोलायचं नाही आहे का? हॅलो हॅलो, बोला, काय विषयाला धरून बोलायचं, विषयाच्या बाहेर जायचं नाही. बोलायचं का सर? बोला बोला. यांना आपण 5 मिनिटं ऐकू. यांची खूप इच्छा आहे गोकुळजीची बोलायची. यांना 5 मिनिट ऐकू आपण. माझ्या घरी काही दिव्यांग मित्र माझ्या घरी आले, चर्चा करतो. बरं मला माझ्याबद्दल नाही सर, नवीन स्कीम आली आहे त्याच्याबद्दल विचारायचं आहे. काही लोक जात आहेत, काही लोक त्रास घेत आहेत. आणि काही प्रश्न जर राहिले तिथे विजय मेयर आहे, ते सुद्धा मार्गदर्शन करतील. मग मला त्यांच्यासोबत जास्त बोला बोला गोकुळ, तुम्हाला काय बोलायचं आहे बोला. त्यांच्या विषयावर बोलायचं होतं सर. अमोल सर, पुष्कळ एनसीसी कार्ड द्यायचं आहे का काढायला दिव्यांग लोकांना? हॅलो गोकुळ भैया, तुम्हाला सांगा. मी बोलत आहे ना सर. बोला ना, तर बोला ना. लोकांनाशी बोलायचं आहे, सर्वांशी फक्त बोला ना. तोपर्यंत माझ्या घरी दुसरे लोक, त्यांच्याशी बोलतो मी. हे बघा, नमस्कार करा. हो नमस्कार. तुम्ही नागपूरवरून सांगा. नमस्कार. आम्ही नागपूरवरून. बरं नमस्कार.
नमस्कार. आमच्या बाईचा ऍक्सिडेंट झाला होता आणि हो हो आल्यानंतर हे दोन्ही पायांना पूर्ण हे झालाय. दोन्ही पाय ट्रॅक्टरच्या गेले होते. तुम्ही डायरेक्ट पोहोचले. आता तुम्हाला कोणते प्रॉब्लेम कोणाला सांगायची गरज नाही. आता तुम्ही डायरेक्ट ऑफिस पोहोचले ना. आता डायरेक्ट कनेक्ट आहात तुम्ही. आता कोणाला सांगायचं कामच नाही. ठीक आहे ठीक आहे. डायरेक्ट जर पोहोचले तर तुम्ही तिकडे बोला, मी इकडे बोलतो. हो द्या. हॅलो बोला साहेब. हॅलो बोला ना. कोण बोला. बोलते? अमोल बोला सर. ना, तुम्हाला बोलायचं आहे ना, बोला. हॅलो हॅलो अमोल सर, बोला ना. हा मला हे विचारायचे होतं सर. मला बोलायचे आहे. तुम्ही 5 मिनिट मागितले होते, तुम्ही बोला ना. तुम्हाला नागपूर महानगर गोकुळ कोणी दिसत नाहीये सर. कोणी दिसत नाहीये. कोण कोणी नाही आहे ना. कोण दिसत नाही तुम्हाला? सगळेच दिसून राहिले, सगळे लोक आहेत. बस 24 तुम्ही मी दिसताय. आपण अरे दोघं सर, हे दिसतोय. म्हणते त्यांना तुमच्यासोबत बोलायचे म्हणते. मला पुन्हा बाकीच्या लोकांसोबत संवाद करायचा आहे. मी आता यांना अटेंड करतो, तुम्ही बोला. सगळे दिसत आहे मला, तुम्ही दिसत आहे. हॅलो अमोल सर, नागपूर महानगरपालिकाच्या मधून दिव्यांग लोकांना 5% जो निधी मिळते, ती निधी आपल्याला मिळत नाही, तर ते त्याच्यासाठी कुठून फॉर्म भरायचं? उद्या रविवार आहे. उद्या रविवारी माझ्या सेंटरवर या. उद्या संवाद राहते. 10 वाजता या, लवकुश नगर मानेवाडा इथे. सर पुष्कळ लांब होते आणि माझ्यासोबत कोणी येणारा व्यक्ती नाही आहे म्हणून. बापरे, एवढ्या दुरून दुरून येतात लोकं. तुम्हाला कोणी यायला पाहिजे. सांगू का तुम्हाला मी आता आहे की दर 3 दिवसामध्ये यवतमाळ, मुंबई, पुणे, नाशिक इथून स्वतः लोक येऊन जातात. आणि आता तर छिंदवाड्यावरून MP मधून लोक येऊन राहिले. मी त्यांना ये नाही म्हणत, पण येऊन राहिलो. पण तुम्ही नागपूरच्या नागपूरमध्ये आहे, तुम्ही असं म्हणाल तर मग बाकीच्या लोकांनी आदर्श काय घ्यावा? हा ना, बरोबर आहे. ते गोष्ट पण बरोबर आहे साहेब. आम्ही उद्या या संवाद मध्ये 7:30 वाजता उठून पूर्ण महाराष्ट्रातील आणि देशातील दिव्यांगांना संबोधन करतो. आणि तुम्हाला नागपूरच्या नागपूरमध्ये बघा, तुम्ही विचार करा. काही नाही, मी तुम्हाला असंही सांगेल, पण लोकांना प्रोत्साहित उद्या या म्हणा. उद्या सर आमची तयारी 300 किलोमीटर आहे. आमचं गाव तुमच्या ऑफिसवर यायची, सर्व दिव्यांगाची. बरोबर आहे. करताय आपण नरसोना नागपूर. हॅलो सर, याच्या आधी आलो होतो तुमच्या ऑफिस मध्ये मानेवाड्याला. हॅलो तर तिथे फॉर्म वगैरे भरून दिलेला होता मी, नोंदणी वगैरे केलेला आहो मी. ऑक्टोबर मध्ये आलेलो होतो. बरोबर. कशाबद्दल भरला होता? ते दिव्यांगचे जानेवारी 1925 जानेवारी मधून पासून जुलै 1925 पर्यंत पैसे आलेले त्याच्या मी नोंद केलेली होती. तुम्ही नागपूरचे आहात का? हो. तुम्ही जा ना तिथे आपल्या जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभाग आहे. हो. हा, तिथे जाऊन चौकशी करा. माझे हे पैसे आले नाही म्हणा एवढ्या दिवसापासून. जिल्ह्यामध्ये समाज कल्याणचे ऑफिस कुठे आहे साहेब? आपलं नाही, हे नाही का आपलं संजय गांधी निराधार. हा, संजय गांधी निराधारचे ऑफिस आहे. हा, तिथे जायचं. आपले डॉक्युमेंट सगळे घेऊन जायचे. त्यांना म्हणा साहेब म्हणा ह्या दिवसापासून, आणि आपलं स्टेटमेंट घेऊन जायचं बँकेचं. आणि माझे पैसे आले नाही म्हणा, आणि 2,500साठी अपडेट करायचं. 2,500 चालू झाले साहेब. मग त्याच्यानंतर तुम्ही येतही नाही म्हणता. नाही, मी काय म्हणत आहे, माझी गोष्ट समजली नाही साहेब. बरोबर. जुन्या पैशांचा पहिले पैसे सुरू होते साहेब माझे, परंतु जानेवारी 1925 ते जुलै 1925 पर्यंत, जुलै महिन्यापर्यंत, जानेवारी पासून ते जुलै महिन्यापर्यंत पैसे आलेले नाही. त्याच्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर पासून पैसे चालू झाले आणि ऑक्टोबर पासून 2,500 रुपये सुरू झाले. मग चला, चांगली गोष्ट आहे. तुम्ही काय म्हणतो, माझा आहे का तुम्ही? हा बोला. बँकेत जाऊन एकदा चेक करा. नाही केलं ना साहेब. काय म्हणे ते तिथूनच नाही आलेले आहेत म्हणून. बरं, तिथे जा मग आता. संजय तिथे जा.
हा ते पैसे माझे पण नाही आले. तर ते तिथे नाही गेल्यानंतर झालं तेव्हा मग कॉल करा, नाही झालं तेव्हा आपली मीटिंग जॉईन करा आणि सांगा आम्हाला. हा? अच्छा अच्छा ठीक आहे साहेब, ठीक ओके. आहे. हा, आणि धन्यवाद. आणि हॅलो तुमचे दुसऱ्या बँकेत हॅलो अकाउंट आहे का ते विचारा. हो, असं काहीतरी असेल, यांचं काहीतरी गडबड आहे. दुसऱ्या बँकेत अकाउंट असतील ते तिकडे वाढतात ते. असं नाही का एकाच्या याच्यामध्ये जमा झाले तर तेच होतील म्हणून. म्हणून ते नाही चेक करा सर, म्हटलं त्यांना. नाही ना हा साहेब, दुसऱ्या बँकेत असेल तिथं हे करा, नाही तर ते संजय गांधी निराधार मध्ये गेले तिथे चौकशी कागदपत्र होऊन घेऊन जाईल. ते सांगतात कोण्या बँकेमध्ये जमा झालं ते. हॅलो. ठीक आहे. संजय गांधी मध्ये जातो. हॅलो आणि ते हॅलो महानगरपालिका सर हो तर संजय गांधी निराधारचे ते ऑफिस असते तिथं जाऊन विचारपूस करा, म्हणजे तुमच्या ज्या अकाउंट मध्ये झाले ते माहिती होऊन जातात तिथे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे साहेब. आणि ते महानगरपालिकामधून 5% निधी जी मिळते त्याच्यासाठी काय करायचं साहेब? हो तर ते ऑनलाईन करून तिथं पोर्टलवर जाऊन ऑनलाईन करा ना ते. अच्छा, ऑनलाईन करायचं आहे. हा ऑनलाईन करायचे आणि ते कागदपत्र घेऊन तिथं जमा करून द्यायचे, त्याच्याकडून रिसिव्ह घेऊन घ्यायची एक. महानगरपालिकामधून. हा 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 हा. अच्छा 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 काल माझ्याकडे असेच 2 आले व्यक्ती का माझे अच्छा. पैसे जमा होत नाही म्हणून. त्यांचे अकाउंट दुसरीकडे होते त्यामध्ये गेले पैसे. नाही नाही, ते झालं ते समजलं साहेब मला. हे दुसरं केस हा आहे ना, महानगरपालिकाची आहे ना, 5% जे निधी मिळते. तर ते ऑनलाईन करून घ्या कागदपत्र आणि ते तिथे नेऊन द्या ऑफिसमध्ये, आवक मध्ये. सीएससी सेंटर मधून होईल ना? हा सीएससी सेंटर मधून ऑनलाईन करा आणि ते कागदपत्र ते म्हणजे आवक त्या महानगरपालिकेच्या तिथे पोहोचवून द्या. अच्छा 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 ते तुम्हाला होऊन जाईल ते. ठीक आहे साहेब, ठीक बरं आहे. ते काय समजले. मला मला बोलायचं साहेब. हॅलो विजय साहेब, सर, मला बोलायचं तुमच्यासोबत. विजय हॅलो सर, हॅलो हॅलो सर, हॅलो विजय सर. बोला बोला, कोण बोलताय? विजय साहेब मी ते बोलतोय सुरपाटणे 5% निधीसाठी काय काय डॉक्युमेंट लागते सर? हा ते 5% निधीसाठी डॉक्युमेंट काय काय लागते? डॉक्युमेंट्स आपलं UID कार्ड, आधार कार्ड, राशन कार्ड, तुम्ही जिथं राहता तिथलं इलेक्ट्रिक बिल किंवा आपला टॅक्स पावती आणि एक फोटो. अपंग असल्याचे पूर्ण आणि फोटो पाहिजे. उद्यम आधार लागते का, उद्यम आधार? नाही नाही, ते कशासाठी लागतो तो ते आपला काही व्यवसाय करण्यासाठी तर उद्योगधंद्यासाठी. नाही लागत. आपला ओके साधा ओके ठीक जो आपण नेहमी वापरतो तो आधार कार्ड. आहे. ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर. हा ते पूर्ण फोटो लागते पण. हा हॅलो विजय सर. हा हा हा. पासपोर्ट घेऊन जा आणि ते चालणार नाही तिथे. पूर्ण फोटो घेऊन जायचे आपले. 2 फोटो लागतात, एक फॉर्मवर जोडण्यासाठी आणि एक तिथं देण्यासाठी. आणि रिसिव्ह घ्यायची एक. हा रिसिव्ह कॉपी घ्या म्हणा एक झाल्यावर. अरे हा हा ते तर घेईन ना, रसीद जमा केलेली ते तर घेईन वापस. हॅलो ठीक साहेब. आहे. हा हॅलो बोला बोला. साहेब, मी सुरपाटणे बोलतो. हा मला माझ्या गावामधल्या दिव्यांगाची समस्या होती विचारायची तुम्हाला. हा दिव्यांगाची समस्या अशी आहे सर, आता सरकारने महामंडळाने नवीन कायदा काढला काय? हा, ते चालू आहे प्रोसेस त्यांचं. ते आता वाडके साहेब करतीलच त्यावर काही नाही काही. साहेब साहेब एक मिनिट एक मिनिट एक हा मिनिट एक मिनिट. हॅलो हा हॅलो साहेब MCC हे जे कार्ड आहे प्रत्येक दिव्यांगासाठी लागू आहे का? ते सर्वांसाठीच लागू केलेलं आहे त्यांनी, पण आता आपल्याकरता जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्याकरता हे वाडके साहेब करणारच आहे. पत्र आता वगैरे बस देऊन. स्टॉप मध्ये तर बस स्टॉप मध्ये खूप गर्दी होत आहे रोज. काल मला 2-3 दिव्यांगांनी सांगितलं. आम्ही विचारलं पण नाही, म्हणे नंबर पण नाही लागला. हा ते 2-3 महिने लागते त्याला, काही हे नाही आहे. मग अपंगाला सध्या UID कार्ड वर चालते ना सर? हा चालतंय हा चालतंय. चालते. म्हणजे कसं आम्हाला नागपूरला यायचं आहे, या थिलोरी गावामधून हा 10 ते 12 अपंग घेऊन साहेबांकडे, अमोल सरांकडे ऑफिसवर जायचं आहे. या. हा तर तुमच्या स्वागत आहे बस मध्ये ते प्रॉब्लेम. काही प्रॉब्लेम नाही येणार, सगळे अपंग दिसतातच त्यांना कंडक्टरला.
नाही ते म्हणतील की हे नवीन कार्ड नाही काढा, नाही, हे असं काही काढा. म्हटलं तर आम्हाला फोन करा तुम्ही. बरोबर. बोला म्हणा. तेच तर म्हटलं हे काय. नाही, जे अपंग ओरिजिनल दिसत आहे त्यांना म्हणूच नाही शकत. नाही, सर्व ओरिजिनलच दिसतील, अरे डुप्लिकेट मी तर स्वतः ट्रॅव्हल करतो ना साहेब, तर मी कधी काही दाखवतच नाही, आपली गाडी दाखवतो, झालं म्हटलं. बरोबर आहे. मग काय तर मी म्हटलं साक्षात उभा आहो तुमच्या समोर, माझा आधार कार्ड आहे, सगळं आहे, अजून काय पाहिजे. मी तर म्हणत आहे की हे जे कार्ड आता नवीन काढत आहे सरकार, हे किती दिव्यांगाला त्रास आहे, किती अपंगाला त्रास आहे. नाही नाही, तर एक एक अमोल साहेब सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे, फक्त त्यांना साथ द्यायची आहे आपल्याला. युआयडी त्यांनी पूर्ण जीवन आपल्यासाठी आता हे केलं आहे. हो, सरांचं आपण हळूहळू एक एक कार्य करत राहू. बरोबर आहे ना. ठीक आहे. आता किती कालचा विषय आहे सर, की म्हणजे बरेच अपंगांनी माझ्याकडे काढला गावातल्या, की आता हे कशाला युआयडी कार्ड. पहिले सर 1/4 काढलं होतं, एसटी महामंडळ मध्ये जाऊन 1/4 कार्ड काढायचं. आता त्याच्यानंतर मला आवाज नाही येत आहे सर तुमचा बरोबर. येत आहे ना, मला तुमच्या येत आहे. अगोदर 1/4 कार्ड होतं, त्याच्यानंतर युआयडी कार्ड चालू झालं. अच्छा. युआयडी आता युआयडी झाल्यानंतर आता युआयडी कार्डाला 1 ते 2 वर्ष झाली, आता लगेच हे कार्ड कशाला आलं. आता ते आता गव्हर्नमेंट करत राहते, हे बोगस दिव्यांग येत आहे ना, त्याच्यामुळे ते चेंज करत असतात. बोगस दिव्यांग नाही का, थोडस बोट तुटलं तरी सर्टिफिकेट बनवतात. भरपूर आहेत, आहे का नाही, तर त्याचीच तर चेकिंग चालू आहे आता. आमच्या गावामध्ये 46 अपंगाची नोंद आहे ग्रामपंचायतला. काल मी अर्ज केला ग्रामपंचायतला. सगळ्यांची लिस्ट तयार करा, सगळ्यांची लिस्ट तयार करा. तुम्ही नागपूरला या किंवा आम्ही तिकडे येऊ शकतो, असं काही नाही. मी ग्रामपंचायतला काल ग्रामसेवक चारतड साहेबांच्या नावाने अर्ज लिहिला, विनंती अर्ज मला अपंगाची लिस्ट मिळण्याबाबत. ओके. ते आता बुधवारी होळी झाल्यानंतर सोमवारची होळी आहे, मंगळवारची रंगपंचमी आहे, बुधवार गुरुवारी येतील. चालेल चालेल, काही टेन्शन नाही. संडेला तुम्ही येऊ शकता किंवा मग आम्हाला कळवा. हॅलो, तुम्ही कोण बोलताय सर? मी प्रमोद राऊत बोलतो, दिव्यांग जनसंवाद मधूनच. अमोल सरांसोबत पहिल्या दिवसापासून कार्य करतो. माझं स्टेशनरी शॉप आहे नागपूरला, आणि पूर्ण संडे आपण दिव्यांगासाठी देत असतो आणि ऑनलाईन मध्ये असतो. कारण त्यांचं कार्य पाहून मी माझ्या जीवनात नागपूरमध्ये असा व्यक्ती पाहिला नाही कार्य करणारा अपंगासाठी. मी 1972 पासून पाहतो नागपूरमध्ये, एवढ्या संस्था झाल्या, सगळ्या आल्या गेल्या, पण जिद्दीने काम करणारा हा एकमेव माणूस मला दिसला, म्हणून मला इंटरेस्ट आला, मी त्यांच्यासोबत जुळलो. मग राऊत सर, मी तेच बोलत आहे. राऊत साहेब, मी तेच बोलत आहे. आता या अमोल सरांसारखे खूप जण येऊन गेले सुद्धा आणि आहेत सुद्धा. त्यांचा पूर्ण लहानपणापासून मला इतिहास माहित आहे. हॅलो राऊत सर, मी काय म्हणताय, एक मिनिट. अमोल सरांचा फोन आला. राऊत सर नमस्ते. नमस्ते नमस्ते, क्या बोलते दीदी? अच्छा, एडवांस में हैप्पी होली. संडे को आएंगे क्या आप? कल आएंगे? अरे नहीं ना सर, कोई लेके जाने वाला नहीं ना. हाँ बरोबर, राइट. रानी कूद हो गया. हाँ बरोबर, कोई बात नहीं, आप ऐसे अच्छे लगते हैं हमको, घर से मिलते हैं तो हमारा हौसला बढ़ जाता आप दिखे तो. लेकिन क्या है ना सर, ये मेरे एक्सरसाइज का टाइम रहता है, पता है क्या? एक सेकंड मैडम, अमोल सर का फोन आ रहा है. हेलो विजय सर, आएगा विजय सर? हेलो विजय सर, विजय सर, मेयर सर. हा बोला सर. कुठे आहात? दिसून नाही राहिला. हा बोला ना. आपल्याला 5% निधी भेटते, वर्षाने भेटते, तर ते कुठून भेटते? ग्रामपंचायत मधून भेटते का सर? हा, तुमच्या ग्रामपंचायत क्षेत्र असेल तर ग्रामपंचायत मधून मिळेल. ते वर्षाचे 5,000 रुपये भेटते, तेच निधी म्हणतात. हा, तेच आहेत.
आणि ते वर्षाचे 30,000 रुपये ते कशाचे का कसं भेटते सर ते? वर्षाचे 30,000 मिळत आहे का? नाही कुठं आता कोणतरी म्हटलं इथं वर्षाची 30,000 कुठं तरी पेन्शन भेटते म्हणून. नाही नाही नाही. मी ते दिव्यांग ऐकलं होतं ना, हा? दिव्यांग समाज मध्ये ऐकलं होतं. ठाणे जिल्ह्यातून एक व्यक्ती बोलत होतं. हा 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 हा. हा. ठाणे जिल्ह्यातून एक व्यक्ती बोलत होता, वर्षाचे 30,000 मिळतात म्हणत होता आणि नाही नाही हो नगर पालिकामधून मिळतात म्हणत होता तो. अहो ते 5% महानगरपालिकेचे आहे. मिळतं फक्त. महानगरपालिकामधून निधी आहे. मिळतात. तर आपल्या नागपूर बरोबर आहे त्यांचं. नागपूर हॅलो नागपूर महानगरपालिकामधून पण ती स्कीम आहे का साहेब? स्कीम तसं नाही राहत. ते जे आपला टॅक्स जमा होतो त्यावर 5% आपल्याला देण्यात येतं. तर त्या 5% मध्ये बरोबर. समजा 1000 लोक आहे तसं ते डिवाइड होते. असं आहे अच्छा. ते. हॅलो आपल्या नागपूर हा. महानगरपालिकामधून होऊ शकते का ते? हा होते ना ते. होते तुम्ही ना? ऑनलाईन करा ते जेवढं आणि ते जॉब मध्ये डॉक्युमेंट्स लिहून द्या. अच्छा ठीक आहे ना सर. तुमचं नाव त्याच्यामध्ये चढून जाईल. तुम्हाला मग तुमच्या जेव्हा बँक अकाउंट राहील तिथं हो. तुम्ही ऍड कराल त्या बँकेमध्ये जमा होतील पैसे. अच्छा अच्छा हा ठीक. हॅलो त्याला टॅक्स रसीद पण जोडावं लागेल ना? हा टॅक्स रसीद म्हणजे पुरावा जोडावा लागेल ना इथला आहे बा म्हणून. अच्छा 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 अच्छा. टॅक्स रसीद, बँकेचं पासबुक, तुमचं हो. आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, तुमच्या डिसेबिलिटी सर्टिफिकेट, UID सर्टिफिकेट ते सर्व तिथं झेरॉक्स लावून हे करून घ्या. ओरिजिनल घेऊन जायच्या. ऑनलाईन केल्यानंतर तोच एक बंच बनवायचा झेरॉक्सचा आणि नेऊन द्यायच्या तिथं. ठीक आहे सर. 2 फोटो लागतात तुमचे. पूर्ण फोटो पाहिजे. पूर्ण म्हणजे फुल साईज? हा 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 पासपोर्ट हा नाही पूर्ण फोटो. बरं बरं पूर्ण हँडिकॅप दिसला पाहिजे. हो पासपोर्टच पण फुल फोटो दिसायला पाहिजे. हॅलो आता मी प्रमोद राऊत आपल्याला सगळ्यांना आवाहन करायचं आहे मला. हा बोला. आज सगळे बोला. आपल्या महाराष्ट्रातले सगळे दिव्यांग बंधू भगिनी जुळले आहेत. हो. हा आणि आपल्याला काम वाढवायचं आहे. तर माझं फक्त आता मला सगळ्यांना सांगायचं आहे की अमोल भाऊ वाळके आहे यांना जर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व दिलं का नाही तर आपलं दिव्यांगाचं खूप काही चांगलं होईल. हो ना. आता सध्या ज्या व्यक्तीला दिलं आहे ते व्यक्ती का नाही इतके हँडिकॅप आहे की ते काहीच नाही करू शकत. आता मी त्यांच्यासोबत मी नेहमी राहतो. सगळ्या प्रत्येक कार्यक्रमात राहतो. तर पूर्ण सक्रिय कार्य करतात ते. तर असे व्यक्ती आपल्याला महाराष्ट्रात पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या सगळ्या दिव्यांगांना आणि विनंती आहे की बा सपोर्ट करा. तुमचं काय म्हणणं आहे सगळ्यांचं? प्रमोदजी तुमच्या कॅमेरा चालू करा. करूनच आहे. कॅमेरा माझ्या मोबाईल मध्ये प्रॉब्लेम आहे. मी आता 2-3 दिवसात घेणार आहोत. हो का ठीक आहे. सर हो हो आम्ही मला अमोल अमोल सरांनी खूप रिक्वेस्ट सरांच्या केली आहे घ्या सोबत म्हणून. उभे आहोत. तर आपल्या काय अमोल प्रतिक्रिया आहे सरांसोबत सगळ्यांच्या? उभे आहोत पुरे महाराष्ट्राचे दिव्यांग. राऊत सर हो का सर? नागपूरला आणायचं का आपण आला कोणत्या तारखेला? आता अमोल सरांसोबत बोलून घ्या त्याच्याबद्दल. आपल्याला आला फक्त तर अमोल सरांना महाराष्ट्रात उभं करायचं आहे बस. बाकी त्यांना काही नको. राऊत सर सपोर्ट करून ना सर अमोल सरांना मनापासून सपोर्ट करून पूर्ण हा दिव्यांग बिलकुल बिलकुल. महाराष्ट्रात. हा हा सगळ्या दिव्यांगांना सांगायचं. बोला सर बोला ना ताई. पाठीशी नाव त्यांच्या सर आपण. के लिए क्या करना होगा? आपने कहा उनको महाराष्ट्र से लाना है उसके लिए. इसके लिए आप कारण सब की अपन जितने भी दिव्यांग है हाँ अपन फिर वोटिंग करेंगे. वो हम धीरे धीरे हाँ, करते रहेंगे तो अपने ज्यादा संख्या होगी तो अपन अमोल सर को ऊपर ला सकते ना. ऊपर ला सकते. सही बात है हाँ सर. हाँ तो सपोर्ट सिर्फ चाहिए सिर्फ. दिव्यांग को वोटिंग रखें ना राऊत सर. वो हाँ खुद एक दिव्यांग है सर. वो अपनी तकलीफ समझ सकते हैं सर. समझ सकते हैं. वो भी दिव्यांग है मैं भी दिव्यांग हूँ. हाँ मैं जो भी हाँ आज जो कुछ भी हो ना उन्होंने मेरे को पैसे से ना कुछ कोई चीज से सपोर्ट नहीं किया. सिर्फ मोरली सपोर्ट किया उन्होंने कि भैया ऐसा हाँ करो. उनका देख मोटिवेशन देख के मैं भी मोटिवेशन बन गया. किया सर. हाँ मैं एक जगह मोटिवेशन पे करते हैं सर्विस सर. करता था. उनके सपोर्ट हाँ से मैं आज मेरा खुद का दुकान लगाया हूँ. हाँ सर. इसलिए मेरे को बहुत अच्छे लगते हो. इसलिए उनको वैसे आदमी मेरे को महाराष्ट्र में मिले ना तो मैं सब कुछ पा लिया ऐसा समझूंगा दिव्यांग के लिए. राउत सर पूरे हो ना सर. महाराष्ट्र में विदर्भ में दिव्यांग ज्यादा है या महाराष्ट्र में उधर है? हाँ हाँ हाँ, विदर्भ में दिव्यांग ज्यादा तो है. हाँ तो सबको अपने को एक साथ मिलाना है. सब अपने अपने 4-10 100 जमा किए. जब भी मैंने मेरा खुद का दिव्यांग का ग्रुप बनाया. अमोल हाँ. सर ने मेरे को परमिशन दी. वो बोले तुम अपना खुद का बनाओ. तो मेरे
मेरे ग्रुप में, खुद के ग्रुप में 200 दिव्यांग है, हो तो मैं वो 200 को गाइडेंस करता पर्सनली। वो ऐसे सब ने ऐसे किए तो मजा आएगा। मैंने भी सर 2 ग्रुप हेलो बनाया राउत दिव्यांग सर, की कल आवाज मैंने करके। सर के मोबाइल पर फोटो भेजा। हाँ हाँ, सर के मोबाइल पर फोटो भेजा, वो बोल रहे थे कि बैनर बैनर का कैसा क्या बैनर हो। अरे सुषमा एक दिन मैडम में आपको कैसा लग रहा है? फोटो सर दिए है। मैंने भी भेजा फोटो, लेकिन सर ने दिखाई थी नहीं, आज सर। बनाएंगे, आज आज सबका बनाएंगे वो आज। हाँ? अच्छा, मैंने भेज दिया फोटो उनको। हाँ, मैंने भी भेज दिया, वो सबने भेज दिए, तो आज दोपहर तक मैंने बन भी जाएगा। भेज दिया। हाँ मैंने भी, हम भी सुषमा अपन दीदी। लोगों की। हेलो राउत सर, हाँ अपन बोला ना। लोगों की मीटिंग दे रहे गांव में। हाँ हाँ बिल्कुल। हमारे गांव में अपन लोगों की मैं एक मीटिंग ले रहा हूँ 4 दिन के बाद। प्रमोद सर अच्छा। डिजाइन कुछ डिजाइन महीने के बनाना बाद मुझे मैं आता एक है मीटिंग प्रमोद ले रहा सर। हूँ। वो मीटिंग में हाँ राउत सर और मेरे मेरे सर सिर्फ हाँ क्या बोल रहे, वीडियो कॉल पर बात कर सकेंगे सर तुम? हाँ, बिल्कुल बिल्कुल कर सकते हैं, मैं तो दिन भर यही काम करता है। नहीं नहीं, अब कैसा है, अमोल सर नहीं कर सकते क्योंकि उनके सारे उनके नहीं, पीछे कुछ उनके एक उनके कंपनी। अरे वाह, वो इतने परेशान है, इनके उनको तो बहुत फोन आते रहते हैं, वो अटेंड नहीं कर सकते, इसलिए अपने मैं को वही अपने अपने लोग संभालना है बराबर कि मैं नहीं? वही बात हाँ। कर रहा हूँ सर। सही हाँ, बात है। सिर्फ ज्यादा प्रॉब्लम हुआ है तो अमल सर के पास ले जाना है कि नहीं? वो लेकिन तो सर मंत्रालय में पहुंच गया ऐसा समझ लो। हाँ, सुषमा मैडम उनके बोलिए। उनके पास मेरी जाना बोले तो मंत्रालय में ये जाना है। मैं घर के बाहर निकल नहीं पाती हूँ, तो मैं हाँ, क्या करूँ इसके लिए? मैं अरे घर के किसी से कांटेक्ट नहीं मेरा ज्यादा। अच्छा, तो आप घर बैठे कांटेक्ट नहीं तो कोई बात नहीं ना, हमारे साथ रहिए सिर्फ। हाँ ठीक है। हाँ, कभी कभी जरूरत पड़ी तो आपके घर में गाड़ी भेज दिया करेंगे। हाँ सही और बात हम है। लेने आया करेंगे। पता है आप क्या? हाँ हाँ, आप ऐसा टेंशन मत लीजिए, आप सब एक में के लिए काम करना है। अच्छा, हाँ और ये टाइम है ना मॉर्निंग का, मुझे हाँ, डॉक्टर्स ने कहा है कि एक्सरसाइज करना भी दो देर भी, अच्छा लेकिन अच्छा। वो समय छोड़ के मैं मीटिंग अटेंड करती हूँ। हाँ हाँ, अरे तो मैं तो सब, मैं अभी दुकान में आया हूँ, दुकान खोला हूँ, मेरी मीटिंग भी चालू है, मेरा काम भी चालू है। और सेलोकर साहब भी वैसा ही करते हैं। हाँ मेरा वही काम है। हाँ वही तो, अब मेरा अमोल वीडियो सर चालू का हो जाएगा तो प्रचार आपको सब दिख जाएगा। अमोल सर का प्रचार प्रसार बहुत जोरों से करेंगे सर, जरूर। अपन नहीं को हाँ बिल्कुल मिलके। बिल्कुल, ठीक है, धन्यवाद सबका। हाँ सर, और डिजाइन कुछ? बनाना मुझे भी आता है सर, प्रमोद सर। हाँ हाँ, डिजाइन मैं भी बनाता हूँ नहीं क्या? तो वैसे अमूर सर को बताइए आप, ओके सर ओके बोलना ठीक है। मेरे को दिया करिए, मैं बनाते जाऊंगा। हाँ हेलो हाँ, तो राउत सर। वही अपन बिना पूछे हेलो बना नहीं सकते ना नहीं सर। नहीं, तो पूछने का, पहले कोई भी हाँ, काम बिना पूछे करने का ही नहीं। सही अब बात है मैं ना, इतना सही बात। सक्रिय हूँ, लेकिन उनके पीछे बगैर कोई भी काम नहीं करता मैं। हाँ अभी सर, आपने मुझे कभी दोनों देखा क्या मेरे को आदमी है। बीच में बोलते हुए? नहीं देखा होगा। नहीं, नहीं मुझे नहीं, दोनों आदमी है, हाँ लेकिन 100% काम करता हूँ सर मेरे मैं। को आदत है हाँ, ना करना वही। है करना है, उनको सपोर्ट करना है बस, बाकी कुछ नहीं, वो सब करेंगे अपने लिए। हेलो राउत सर, हाँ बोला सर। मी सर रायटिंगचं काम करू शकतो का घरी? माझी माझी मिसेस शिकेल आहे, 12वी सायन्स झालेली आहे. हाँ हाँ हाँ, मी रायटिंग रायटिंगचं म्हणजे काम कशा करू प्रकारची? इंग्लिश मधली किंवा मराठी मधली, मराठी इंग्लिश मधली, हिंदी मधली. करायचं काय सरांच्या ऍक्च्युअली आपल्याला? कंपनी सरांच्या कंपनीमध्ये जॉब लागेल का माझ्या घरचीला? आता तुम्ही प्रॉपर कुठले आहे? ते पण घर बसल्या बरं, प्रॉपर घर मला बसल्या? डिस्ट्रिक्ट हो हो, जिल्हा. बरोबर आहे. नाही पण असं काम होऊ शकते का आपलं कम्प्युटर मध्ये टायपिंग? कॅम्प्युटर नाही केलाय सर तिने. कारण जसं लेखक लोक राहते की नाही, हो यांना हाताने लिहितात, मग त्याचे ते पुस्तक बनवतात. माझा एक हो प्रकाशनवाला आहे ओळखीचा, हो, नागपूरला प्रकाशन आहे त्याचं, तर त्यांना अशा व्यक्तीची गरज असते, तर मी एका नाही दिव्यांगाला तिथे लावून दिलाय. हो, हो, पण सर आपलं, ते कॅम्प्युटर नाही आहे ना माझ्या घरची. हा हा, तेच तर, हाताने, आता हाताने कसं जो स्वतः लिहेल तो स्वतः आपले विचार मांडेल आहे की नाही. हो, ह्या दुसरा जॉब पाहावा लागेल आपल्याला त्याच्यानुसार. नुसतं रायटिंग काय ते हो रायटिंग हो, एवढं आहे सर सरजी, हा की आपण जे पुस्तकामध्ये किंवा किताबमध्ये वाचतो हा बिलकुल सेम हो म्हणजे हो, रायटिंग हँड रायटिंग चांगली आहे त्यांची, आहे ना.
हो चांगले. तर असं काही असतं तर मग तुम्हाला संपर्क करतो वाटलं. हा हो कळवा सर. आणि सर मला यांचं विचारायचं आहे राऊत सर. हो हे माझ्या घरी दिव्यांग आहेत तुळशीदास टापरे म्हणून. हा हा तुळशीदास टापरे. बापरे. हा हा यांचं 4 वर्ष झाले राशन घेत नाही आहेत. राशन देत नाही. नाही कंट्रोलदार राशनच देत नाही यांना. अच्छा. त्यांनी आता सांगितलं या 2 दिवसामध्ये मीटिंग लाईव्ह चालू झाली. ते पण येत आहेत माझ्या घरी रोज. त्यांनी आता विषय काढला. अच्छा. तर त्याचं त्यांनी त्या कंट्रोल देतात त्यांच्याशी संपर्क साधला का त्यांनी? त्यांनी काय म्हटलं त्यांना? ते म्हणतात बंद आहे कारण यांच्याकडे शेती आहे. 3 एकर शेत आहे. हो तर असू द्या ना, ते दिव्यांग आहे ना पण. हा मग मी तेच म्हणत आहे ते दिव्यांग आहेत ना. हो तर त्यांचा नंबर मिळू शकते का? ते आलेले आहेत माझ्या इथं. नाही ते राशन देतात, त्यांचा नंबर मिळाला तर चांगलं होईल. हो मिळते त्यांना आता आपण विचारू शकतो ना काय प्रॉब्लेम आहे बा यांचा. बरोबर आहे सर. आहे का नाही? हो जे सर. त्यांचा काही असेल प्रॉब्लेम तर ते सांगतील तर आपण तो सॉल्व्ह करून देऊ त्यांना. हो सर बरोबर आहे. घ्या सर नंबर. हॅलो हॅलो हा बोला. हॅलो सर. 9:45 वाजलेले आहे. आपण 15 एक मिनिट नंबर सर. एक नंबर देऊ द्या फक्त. 9730. एक सेकंद सर, एक सेकंद. 9730 9730 19 70 15. काय नाव यांचं? अशोकराव तांबडे है ना? हा फक्त यांना विचारा. मी जाऊ शकतो तांबडे यांना यांचं नाव आहे आणि दिव्यांगाचं नाव काय? दिव्यांगाचं नाव आहे तुळशीदास टापरे. टापरे तुळशीदास. कोणतं गाव आहे? थिलोरी. कुठे ते? तहसील दर्यापूर आहे, जिल्हा अमरावती आहे. ठीक आहे. विचारून मी दुपारी संपर्क करतो. त्यांना विचारल्यानंतर मी जाऊ शकतो ना बरोबर, दर्यापूरला यांना बरोबर. घेऊन धान्य पुरवठा अधिकारी मध्ये. हो ठीक आहे. ओके. मला माहिती आहे कुठे जाणार ते काय करावं ते. एकदम जर मला स्टेप आले तर मी सरांना किंवा तुम्हाला फोन लावेल. बरं काय हरकत नाही. हा बोला अमोल सर. हो तर 9:45 वाजलेले आहे. 15 मिनिट आपण आज जरा कार्यक्रम आपला पुढे वाढला. आपण सर्वांचे मी अपेक्षा करतो. प्रमोद राऊत साहेब तुम्ही आभार प्रदर्शन करावे आणि या कार्यक्रमाला समाप्त करावे. हॅलो. सर्व दिव्यांगांना उपस्थित झाले आणि सगळ्यांच्या समस्या अमोल सरांनी ऐकल्या आणि त्याचं समाधान करून दिलं. त्याच्याबद्दल अमोल सरांचे धन्यवाद. सर्व दिव्यांगांना नमस्कार. मेरे साहेब या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये जुळले त्यांचा पण आभार करतो. आभार प्रदर्शन. नमस्कार.